ही जी बिल्डिंग आहे ही जी आता दिसते इकडे माझं घर होतं. पिंपरी चिंचवड खास करून ना MIDC एरिया होता, आहे. कारण की बाबा पण बजाज ऑटो मध्ये होते. शाळेत यायच्या आधी कायम अजूनही असं होतं की नख कापली आहेत का, हे एवढे केस वाढून या शाळेत मी कधी चालू नाही. माहिती मुलं चढतात अशी गेटवर. नाही 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 नाही, शक्यच नाही, इम्पॉसिबल. मी आत्ता पण पाय नाही लावू शकत त्या गेटला. म्हणतात ना काही जण की नाही शाळा आम्ही बंक करून इकडे, हे गेट तुम्ही ते गेट नाही क्रॉस करू शकणार, हे गेट क्रॉस करून बाहेर जाल काय. काही जण मॅटाडोरनी येतात, काही जण ओमनीतनं येतात. ओमनी असायची तेव्हा. त्यामुळे स्कूटरवर समोरची जागा असते त्याच्यावरती उभा आणि त्याच्यावरनं इकडे अशा स्टॅच्यूकडे बघतोय. कधी वाटलं नव्हतं जेव्हा लहानपणी बाबांबरोबर स्कूटरवर न जायचो, इतके दिवशी मला त्यांची भूमिका प्रत्यक्षात करायला मिळेल. हे रस्ते थोडे मोठे झालेले आहेत, कारण आधी एवढे मोठे नव्हते, सो वाईड झालेत. आणि वाईड करताना ती झाडं जपलीत. उठायचं 4:30ला, आंघोळ बिंगोळी करून सगळ्यांनी खाली यायचं. सगळे खाली एकत्र फटाके काय वाजवतायत किंवा कोणी रांगोळी काढली आहे. तू तुझ्या बालपणीच्या एरियात आल्यावर तू खुललायस कम्प्लीट ऑटोमॅटिकली माझा चेहरा. हे बघ प्रेमलोक पार्क, इथे एक ही जी टपरी आहे, या टपरीत पाणीपुरी अप्रतिम मिळतंय आणि ती अनेक वर्षांपासून इथे आहेच. हे नाट्यगृह लिटरली बनत असतानाही पाहिलेलं आहे. लहानपणी बऱ्याच वेळेला रिहर्सल्सला इकडे सायकलवरती आलोय. माझं पहिलं आयुष्यातलं पाकिट मारलं गेलंय ते इकडे पार्किंग मध्ये येत असताना, आणि मला 75 रुपये होते त्या पाकिटात. पण जे दुःख झालंय, ही ती जागा की ऑडिटोरियम मधनं इकडनं बाहेर आलोय आणि लक्ष्मीकांत बेर्डे येत होते बाहेरनं आणि मी त्यांना की सर एक सही. हॅलो नमस्कार, मी प्रणाली मोरे आणि अभिजात मराठी फिल्मीच्या माध्यमातून एक नवा कोरा शो तुमच्यासाठी घेऊन येते. माझ्या शहराची गोष्ट. प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवं शहर आणि एक नवा सेलिब्रिटी असणार आहे. अर्थात आज आपण अशा शहराला भेट देणार आहोत जे शहर आहे असं म्हणता येईल की एकेकाळी ते छोट्या गावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, पण आत्ता त्या शहराची ओळख आहे एक समृद्ध औद्योगिक शहर म्हणून. या शहरात लहानाचा मोठा झाला भूषण प्रधान, आणि आज आपण त्याला भेटायला जाणार आहोत. आज आपण आत्ता इथे आहोत पिंपरी चिंचवडमध्ये, अर्थात पिंपरी चिंचवडला आपण भेट देणार आहोत. आणि मी एकटी नसणार आहे, भूषण आपल्याला पिंपरी चिंचवड फिरवणार आहे. त्याचे आवडते स्पॉट्स तो आपल्याला इथे दाखवणार आहे. पण आत्ता तो इथे राहत नाही, त्याचं बालपण इथे गेलंय, तर त्याची शाळा वगैरे सगळ्याच गोष्टी तो आपल्याला दाखवणार आहे. तर आत्ता आपण इथून पटापट निघणार आहोत, खूप उशीर झालाय. भूषण आपली वाट बघतोय पुण्यात, आणि पुण्यातनं मग आमची जर्नी सुरू होणार आहे पिंपरी चिंचवडच्या दिशेने. गाडीतही खूप गप्पा होणार आहेत आणि अर्थात पिंपरी चिंचवडही आम्ही तुम्हाला फिरवणार आहोत. तेव्हा भूषणला भेटूया, चला. हॅलो. एकदम कॅज्युअल मूड मध्ये मस्त बिंदा उभा आहेस रस्त्यावर. आता हे सेलिब्रिटी बघा त्यांच्या शहरात कसे मस्त एन्जॉय करत असतात, जे त्यांना फारसं करायला मिळत नाही ना मुंबईमध्ये वगैरे. हो खरंच. अंगावर जातात. राईट. तरी आता मला वाटतं मजा येते. मुंबईतही सगळ्यांना सवय झाली आहे आणि मला वाटतं मी फिरतो मस्तपैकी. बघितलं तरी मलाही लोकांनाही भेटायला, फॅन्सना भेटायला आवडतं. आणि असं काही होत नाही की खूप सगळे गर्दी करून घोळका करून येतात, तेवढं काही होत नाही. पण तुम्ही असं बिंदास नाही फिरत ना की कुठे चला आता थोडा कॉन्शियसनेस असतो कधी कधी, खाऊया पाणीपुरी खाऊया, तर तसं होत नाही पूर्वी सारखं. सो ते चोरूनच खावं लागतं. मला सांग, पिंपरी चिंचवड हे तुझं शहर आहे, बरोबर, जिथे तू लहानपण तुझं अनुभवलंयस आणि मला आज तू ते शहर फिरवणार आहेस. पण माझ्यासारखे असे बरेच लोक असतील जे मुंबईकर असतील, वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील, ज्यांना फारसं पिंपरी चिंचवड विषयी माहिती नसेल, बरोबर, ते आज तू दाखवणार आहेस. ते हे आमचं ट्रॅव्हलच असणार आहे, सफर असणार आहे. भूषण, मला एक मुद्दा तुझ्याकडनं ऐकायचा आहे. पिंपरी चिंचवड म्हणजे आम्ही पुण्यातच आलोय ना? आता मी म्हणेन ते तुम्ही ठरवा, कारण यावरती मी लहानपणापासून इतकं ऐकलंय ना, कॉलेजमध्ये असताना किंवा पर्टिक्युलरली नंतर जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झालो आणि मुंबईत जे इतर कलाकार मला विचारायचे की अरे तू पुण्याचा आहेस ना, तर मी म्हणतो हो मी पुण्याचा. पुण्यात कुठे राहतोस तू? आणि मी म्हणायचो पिंपरी चिंचवड. ते पुण्यात नाही आहेत. आणि त्याचा मला इतका त्रास व्हायचा. मी म्हटलं पुणे जिल्हाच आहे, शहरं दोन्ही, महानगरपालिका दोन्ही वेगवेगळ्या आहेत, पण पुणे जिल्हाच आहे तो, सो आहे पुण्यातच. पण तेव्हापासून मग मी लोकांना सांगायला लागलो, जर कोणी मला विचारलं की तू पुण्याचा आहेस, तर मी म्हणायचो नाही पिंपरी चिंचवडचा.
तर मग मला ऐकवण्यात यायचं अरे पुण्यात तर येतं ते असं काय करतोय. सो मला कन्फ्युजन आहे ते तुम्ही बघा. पण मी पिंचीचा आहे, पिंपरी चिंचवडचा आहे. पण आता पिंपरी चिंचवड सुटलंय, आता पुण्यात शिफ्ट झालोय. मी तर मुंबईत असतो पण आई बाबांना घेऊन पुण्यात शिफ्ट झालोय. पण आता पिंपरी चिंचवड सोडल्यानंतर पिंपरी चिंचवडही थोडंफार मिस करतो. पण हे पिंची नाव मस्त आहे. शॉर्ट फॉर्म इतका सुंदर ते आहे. खरं तर ऑडिटोरियमला पडलं होतं, रामकृष्ण मोरे ऑडिटोरियम. त्याचा किस्सा तुम्हाला मी सांगेनच, त्यासाठीच मी तुला घेऊन जाणार आहे आता माझ्या शहरात. चलो. सो मी आता भूषण तुझ्या गाडीत बसणार आहे. कितीतरी मुली माझा हेवा करतील की भूषण सोबत मी फ्रंट सीटला बसणार आहे आणि पिंपरी चिंचवड शहर कीर्ती आहे. आय एम सो ग्लॅड. मला आता धमक्या येतील. अजिबात नाही. आय एम सो शुअर. चालायचं. येस, रेडी पिंपरी चिंचवड बघायला. येस. संध्याकाळी इकडे म्हणजे ट्रॅफिक जाम कधी कधी झालं की 2-2 तास. पुण्यात तर म्हणजे ट्रॅफिक हा इथला जन्मसिद्ध हक्क आहे ना रे. आय गेस सगळ्यांच्या घरी. पण सगळ्यांच्या घरी 2-2, 3-3 मी असं ऐकलंय की गाड्या असतात आणि बाईक्स तर प्रत्येकाची बाईक असते. आधी सायकल्स असायच्या किती छान. अच्छा. दॅट वॉज सो मच फन. म्हणजे पुणे म्हटलं की सायकल असं एक खूप ते छान. तुला चेंज काय दिसतो या शहरामध्ये? सो दोन्ही एकच मिनिट. हा हायवे जेव्हा आम्ही लहानपणी फिरायचो तेव्हा खूप वेगळा होता आणि भीती वाटायची या हायवेची, जी आजही भीती वाटतेच. कारण की बघतेस तू ट्रक कोणत्याही राईट लेननी जातात. तर ही भीती वेगळी आहे. पण आधी वर्दळच नसायची याच्यावर, खूप कमी असायची. आणि आई बाबा मी असे स्कूटरवरनं वगैरे आम्ही जायचो. सो लहानपणी माझा काका एनडीए मध्ये होता, तो एअरफोर्स मध्ये होता. सो खडकवासला एनडीए मध्ये त्याचं पोस्टिंग होता, तो तिथे असायचा. म्हणून त्याच्याकडे जेव्हा मी जायचो तेव्हा हा हायवे घ्यायचो चिंचवडहून जाताना मोस्टली हा. पण अदरवाईज हा हायवे आम्ही अवॉइड करायचो की नाही या हायवेनी नाही जायचं, बँगलोर मुंबई हायवेनी नाही जायचं, ओल्ड बॉम्बे पुणे हायवे. हा बँगलोर मुंबई हायवे. राईट. माझं अज्ञान आहे. हो, हा बँगलोर मुंबई हायवे आणि त्याला ओल्ड बॉम्बे पुणे हायवे म्हणायचे. नक्कीच आता म्हणजे ओल्ड मुंबई पुणे हायवे. पण त्यावेळेला बॉम्बे आणि पुणे असायचं, तर त्यामुळे तो जो हायवे आहे तो आम्ही युजली घ्यायचो. कारण की तो सेफ, की कधी काही स्कूटरला प्रॉब्लेम आला, पंक्चर काही झालंय तर काहीतरी मदत मिळेल. पण इकडे ह्या बिल्डिंग वगैरे काही नव्हतं. हे जंगल आणि भीती वाटेल असं लिटरली होतं 20-1 वर्ष आधी. पण 20 वर्षात खूपच डेव्हलपमेंट आहे आणि बऱ्यापैकी प्लॅन्ड आहे. कारण नंतर आलेल्या आहेत या सगळ्या बिल्डिंग. सो त्यामुळे आहेत बऱ्यापैकी एक जे फिरलोय मध्ये. कारण की घर शोधत असताना बरंचसं फिरणं झालं आणि तेव्हा चाट पडलो की आई शपथ एकसे एक बिल्डिंग, एकसे एक रिअल इस्टेटच्या आणि खूपच डेव्हलप झालेलं आहे. आणि महत्वाचं मला इथलं काय आवडतं तुला सांगू. मी मगाचपासून तुला ते म्हणतेय की मुंबईमध्ये ना तू फ्लॅट घ्यायला गेलास अपार्टमेंट की तुला बाल्कनीज 2 लाद्या असतात ना अशा देवल्या. आणि त्याला आपण विचार करतो कुठे बसायचं, चेअरची साईज केवढी मोठी असते. आणि इथे मी पाहिलं तिथे प्रॉपर बाल्कनीज असतात ना घरांना. ट्रू. ऍटलिस्ट आता असं झालंय की पण मुंबईत बाल्कनी परत यायला लागल्यात, जी मध्ये कन्सेप्टच गेली होती. कदाचित त्याला आपण कारणीभूत असू. कारण बाल्कनी म्हटली आणि दिली की आपल्याला असं होतं बाल्कनी देण्यापेक्षा आम्हाला आमचं लिव्हिंग रूम मोठं आवडेल तर आपण बाल्कनी आत घेऊ. म्हणून मग ती कन्सेप्टच थांबली. आणि मला वाटतं ते आतच लिव्हिंग रूम्स तरी त्या छोट्याच असतात मुंबईत असं मला वाटतं. पण इथे नक्कीच आहे बाल्कनीचं जे कल्चर आहे. म्हणूनच आत्ताचंही जे घर इकडे घेतलं त्याला आईची प्रायोरिटी तीच होती. आई म्हणाली मला बाल्कनी हवी आहे छान. तर लिव्हिंग रूमला बाल्कनी. नंतर ती म्हणाली इकडे लिव्हिंग रूमलाच आहे, बेडरूमला एकही बाल्कनी नाही. म्हटलं आई आता ते नाही होणार. एक बाल्कनी होऊ शकते, आपल्याला लोकेशन आणि सगळ्यांनी तेवढं आता होत नाहीये. तर लेट्स गो फॉर 1 बाल्कनी राईट नाव. बरोबर. आणि तुझं घर हायवे टच आहे एकदम. हो अगदीच. गाडी हायवेला लागते ना. राईट. आणि त्यातून इकडे काय झालंय कारण की आता
आई बाबांना आधी आम्ही चिंचवडमध्येच राहिलो, आता आई बाबांना चिंचवड मधून इथे शिफ्ट कर, मुंबईला राहण्याच्या याच्यात धकाधकीचं जे आयुष्य आहे ते बरोबर. त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट एक नवीन शहर आणि नक्कीच माझ्या बरोबर म्हणून राहायला त्यांना आवडेल, पण तो त्यांचा कम्फर्ट कंटिन्युअस हे बरोबर, नसणार आहे, कारण की बरोबर. त्यांची लोक इकडे सगळे आजूबाजूला आहेत, आहेत. बरोबर. सो त्या तुमचे विचाराने नातेवाईक सगळे पुण्यात सगळे पुण्यात आहेत आणि इथून अच्छा. जवळ जे आम्ही आता इथे बरं आहे राहतोय तिथे, हा. कोथरूड आणि वारजेच्या जवळ, हा. तर तिकडनंच बहीण कर्वेनगरला आहे, दुसरा हा. काका माळवाडीमध्ये राहतो, बरोबर. एक काका सिंहगड रोडला राहतो, दुसरी बहीण एक इथेच वारजेला तुला सख्या किती राहते. बहिणी? दोन? एकही नाही. एकही नाही. नाही. नाही, तू ज्या पद्धतीने आत्मीयतेने हो, एवढं आम्ही म्हणतोस 7 तसं सख्खं भावंड वाटलं. आहोत हा, कझिन्स, हा, हा. जे खूप सख्या भावंडांसारखे वा, आहोत. वा, वा. माझ्या बाबांच्या साईडची सगळी भावंड पर्टिक्युलरली, आईच्या हा. साईडचे पण आम्ही काही जण खूप टच मध्ये आहोत, पण बाबांकडची 7 जण आम्ही अगदीच म्हणजे सख्या भावंडांसारखे आहोत आणि वा. कॉन्स्टंट टच मध्ये असतो. प्रत्येकाच्या बद्दल आयुष्यात काय चालू आहे प्रत्येकाला माहित असतं, सगळं की काहीच सरप्राईज नाही किंवा काही नाही, आम्ही बरोबर. काहीही विचार न करता बोलू शकतो. बहिणींची पण तोच कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट आणि कन्सर्न म्हणा सगळंच, बरोबर. त्यामुळे आणि तुझ्या इतका- मुंबईच्या घरात सगळे येतात ना ते सगळे गणपतीला येतात. वगैरे येस, सगळे आणि असतात. माझं पण तेवढंच जाणं येणं आणि ओव्हरऑलच टच मध्ये राहणं हे खूप कॉन्स्टंटली महत्वाचं आहेत. सो Yes. दॅट कम्फर्ट आणि दॅट बॉन्ड इज जस्ट कायम तो वाढतच चाललेला आहे. निश्चित. त्यांनी ना एक खंबीरपणा वाटतो पण कायम, की खूप फॅमिलीची स्ट्रेंथ असणं काय आहे हे लक्षात येतं. ते मला तुला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट विचारायची आहे. पुण्यात पुणेरी पाट्या फेमस आहेत. राईट. हा, 1 ते 4 दुकान बंद राहील, बरोबर. आमच्याकडे यायचं नाही, अशा वेगवेगळ्या Right. असतात. आता मला इतक्या Yeah. ज्या माहिती आहेत ते उदाहरण दिलं मी. राईट. मग पिंपरी चिंचवडच्या पाट्या असा काही प्रकार आहे का की कमी आहे असं मला वाटतं, कारण का एवढ्या पिंपरी चिंचवडमध्ये मी पाहिलेल्या नाहीयेत माझ्या लहानपणी, हा. ज्या पुण्यात पर्टिक्युलरली पाहण्यात आलेल्या आहेत आणि मजा वाटलेली त्यांची. तसं पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा इन्फ्लुएन्स आहेच, पण तेवढ्या ह्यानी नाही, म्हणजे ज्या मला आठवतील की अरे हा आमच्याकडे पण असे, तर ते नाही, खूप काही एक लिमिटेड अशा ह्यानी हा. असायच्या. पण तो प्रकार आहे म्हणजे हाफ, म्हणजे काय म्हणतात तसं ते पुण्यात मी एक लहानपणी हे तरी आहे पाहिलं का? नव्हतं तेवढं. नाही. पुण्यात नक्कीच होतं, आता तेही कमी झालंय, म्हणजे पुणं सुद्धा आधीचं पुणं आत्ताचं पुणं खूप फरक आहे. वेगळं आहे, खूप फरक आहे. तर त्यामुळे जसं मुंबई पण आता मला वाटतं की प्रत्येक शहरही बदलतातच आहेत, बदलतात. त्यामुळे तसंच पुणेही खूप बदललंय. पाट्या कदाचित आजकाल थोड्या शोधाव्या लागतील. तो एक आता आपण बऱ्याच वेळेला पाट्या, मला वाटतं ती एक कन्सेप्ट आहे म्हणून बरेच जण क्रिएटही केल्या जातात त्याप्रमाणे, पण आधी जी जेवढ्या ह्यानी पाट्या लावण्याचं हे होतं ते आता मला फार स्वतःच आणि spot नाही आधी झालेलं. वाडा कन्सेप्ट पण जास्त होतं ना, वाडे जास्त Right. पाहायला मिळायचे, त्यामुळे त्या पाट्या जास्त पाहायला तशा ह्यानी पण असायच्या, right. त्या. बरोबर. आणि कदाचित ना तो सार्कॅझममुळे त्या गोष्टी फॉलो व्हायच्या पण, की इकडे गाडी लावली तर वॉट एव्हर अशा ह्यानी, पण आता सगळीकडेच लावलेले असतात, तर त्यामुळे कदाचित पेशन्सच संपलेला आहे बरोबर. की राहू दे पाट्या लावून काय होणार आहे. पण तुम्ही आता बिंग पुणेकर किंवा पिंपरी चिंचवडकर सॉरी, पण हे जे रोड आपण बघतोय, प्रशस्त हायवे, ही जी डेव्हलपमेंट आपण पाहतोय आपल्या शहराची राईट. गेल्या 20 वर्षात जसं आपण म्हणूया, बरोबर. सो तू ते इमॅजिन केलं होतंस ऍज अ नागरिक म्हणून, इथला रहिवासी म्हणून, नागरिक म्हणूया, तू असं नाही, वाटलं होतं हे कदाचित- एवढं डेव्हलप होईल? हा विचार नाही केला गेलाय, म्हणजे ऑनेस्टली, की या गोष्टी, किंवा जसं मी म्हटलं या हायवेनी लहानपणी फिरलोय, हा हायवे कदाचित एक माझा कायम जाण्या येण्याचा रस्ता होऊन जाईल ऑलमोस्ट, कारण की आता मुंबई पुणे इतकं होतंय, बरोबर. तर हेच कधी पाहिलं नव्हतं की मी मुंबईला शिफ्ट होईन किंवा काय असा विचार होऊ शकतोय, की माझं घर असेल मुंबईत, हाही विचार कधी झाला बरोबर. नव्हता. त्यामुळे इतकं फिरणं होईल हे वाटलं नव्हतं, आणि इतका हा हायवे एवढा मोठा होऊ शकतो, मग त्यानंतर त्याला कनेक्टिंग कशा गोष्टी होऊ शकतात, किंवा बरेचसे चेंजेस आहेत. म्हणजे आधी एक बांधलेला फ्लायओव्हर लिटरली पुढे, म्हणजे चिंचवडमध्ये नाही, युनिव्हर्सिटीला तसं झालं होतं की युनिव्हर्सिटी सर्कल एक असायचं, आणि ते आम्ही खास चिंचवडहून युनिव्हर्सिटी सर्कलला यायचो, कारण की तिकडे मोठे मस्त एक कारंज असायचं आणि तिकडे बसता यायचं, म्हणजे रस्त्याच्या मध्ये तसं पाहिलं तर, आणि एक मोठा कारंज, आणि तिकडे येऊन लोक बसली आहेत वगैरे, हे करू शकत होतो. पण ते जाऊन एक फ्लायओव्हर आला, तो इट सीम्स काहीतरी चुकीचा बांधला गेला होता, म्हणजे त्याचा तेवढा इफेक्टिव्ह तो नव्हता, त्यामुळे तो पाडण्यात आला आणि दुसरा परत बनवण्यात आला. तर या गोष्टी पण इतक्या लवकर होऊ शकतात, की एखादं बनवलेलं पण फ्लायओव्हर आपण पाडून दुसरं त्याच्यावरती काम लगेच होऊ शकतं, हे एक वाटलं नव्हतं की अशा काही गोष्टी हो, कारण की आता झाले म्हणजे हे परमनंट. अरे
ह्याच्याऐवजी हे जे आपल्याला हळूहळू कळायला लागतं की ह्याच्याऐवजी असा रस्ता केला असता कदाचित आपल्याला उपयोगी झाला असता का? बरोबर. तर ते बऱ्याच गोष्टी आहेत. जसं इव्हन इकडे आता वाकडचा एक तसाच एक रस्ता आहे ज्याला आता मार्ग वेगळे काढले गेले, जे सुरुवातीला त्याची अडचण एक वाटायची, पण मग ह्याला स्कोप हे आहेत. पण तरीही मला वाटतं एक असं झालंय की शहर बदललं माझं. मी मुंबईत गेल्यानंतर पुण्यात खूप कमी येणं झालं होतं आणि मला मुंबई खूप आवडत होती, कारण काम कंटिन्युअसली तिथे आहे आणि तो स्पीड आणि हे सगळ्याच खूप जास्त आवडत होता. आता थोडीशी शांतता जास्त आवडायला लागली आणि मुंबईत थोडा जास्त गजबजाट वाटतोय की जी शांतता घरात मिळते आणि त्यातून नवीन घर परत आता इथे घेतल्यामुळे ते छान वाटतंय. आई बाबांनाही मी आलो की छान वाटतं. मी सुद्धा आता इकडे आलो पुण्यातल्या घरात की पाय निघत नाही घरात. बरोबर. ऍट द सेम टाइम चिंचवडला जाणं कमी झालंय, पण तरीही माझ्या जे काही काही गोष्टी आहेत, जसं माझा डेंटिस्ट हा 20 वर्षांपासून चिंचवड मधलाच आहे. तो माझा लहानपणीचा क्लासमेट होता, जय खत्री म्हणून. क्लासमेट नाही, सॉरी, आमच्या बस स्टॉप वरती आम्ही एकत्र असायचो, पण सेम सोसायटीच्या 2 शाळा आहेत, सेंट अर्सलाज आणि कमलनयन बजाज. तर तो सेंट अर्सलाज मध्ये होतो, मी बजाज मध्ये होतो. तो बस स्टॉप वरचा मित्र असं म्हणता येईल आणि त्याचं इकडे क्लिनिक आहे, मोठं क्लिनिक आहे. त्यामुळे आजही माझ्या दाताचे काही हे असतील किंवा चेकअप्स असेल, क्लीनअप्स असतील, तर मी चिंचवडलाच येतो, मी त्याच डेंटिस्ट कडे येतो. सो ते जे आधीचं कल्चर असायचं वडिलांचं, आई वडिलांचं, की ठरलेले असतात की याच दुकानातनं सामान आणणार, याच डॉक्टरांकडे जाणार, ते आता कुठेतरी मला वाटतं की एक प्रकारचं एजिंग झाल्यासारखं वाटतं. आपणही तसंच वागतोय की हेच ठराविक, पण तो कम्फर्ट असतो आणि तो विश्वास असतो. सो ते मस्त आहे एकदम इकडेच. त्यामुळे इकडे येणंच तसं त्याही चिंचवडला येणं होतं. पण घर जे होतं आमचं, ते घर आम्ही विकलं आणि तिकडे आता रिडेव्हलपमेंट पण झालंय, त्यामुळे ओरिजिनल घर नाहीये, पण त्या मेमरीज खूप आहेत. म्हणजे आज कितीही चिंचवड मधनं जरी, जसं मी म्हटलं, डेंटिस्ट कडे गेलो आणि तिकडनं परत हायवेला येत असेल तर मी मुद्दाम घरावरनं जातो. घर जरी तिकडे नसलं तरी त्या सगळ्या मेमरीज एक जो नॉस्टॅल्जिया क्रिएट होतो, सगळ्या आठवणी ताज्या होतात आणि लहानपण दिसतं. लिटरली लहानपणातला मी तिकडे वावरताना मला छान वाटतं मला की आपण एक आपली ग्रोथही दिसते, एक कनेक्ट असतो त्या शहराबरोबरचा, मेमरीज असतात वेगवेगळ्या आणि त्या सगळ्या रिलीव्ह केल्यासारख्या वाटतात. मला तुला इथे काय माहिती, बोलता बोलता मला एक आठवलं, जसं पिंपरी चिंचवड आणि पुणे हे कम्पॅरिझन, तसं ना मुंबईमध्ये एक प्रकार आहे बघ. तुम्ही दक्षिण मुंबईकर का? हो राईट. तुम्ही लोखंडवालाचे का? हो राईट. किंवा असे वेगवेगळे ना. मग प्रत्येकाला कोण म्हणाला, कोण ठाणेकर असेल, पण तो बोलताना आपण म्हणतो ना मी मुंबईत राहतो. पुण्यातल्या माणसाला तो काय म्हणणार, मी मुंबईत राहतो. मुंबईत कुठे? ठाणे. मग तुम्ही ठाणेकर. एक्झॅक्टली. सो हे जो प्रकार, हा जो प्रकार आहे, आणि मग स्टँडर्डाइज हे असतं ना, हे दक्षिण मुंबई म्हणजे तुम्ही दक्षिण मुंबईत. बरोबर. तसं तुला इथे कधी वाटलं या ह्याच्यामध्ये, पिंपरी चिंचवड पुण्यात, असं कधी वाटलं असं बोलताना, जसं तू बोललास मगाशी? हो राईट. पण इथे तसं नाही, पण मी जसं मुंबईत गेल्यानंतर तिकडे जे पुणेकर भेटल्यानंतर मला त्याचा हे आला आणि एकाने असं वाटलं, हो खरंच 2 वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. पण नंतर मला लक्षात, पण आपण आपला जिल्हा सेम आहे आणि आपण जिल्हा वाईजच मोस्टली आपण सांगतो कोणाला, आणि त्यानंतर मग आपलं कोर गाव एक कोणतं, मग तिकडे आपण येतो. जसं मी बऱ्याच वेळेला म्हणतो मी कोकणातला आहे, पण तळ कोकणातला नसून मी रायगडचा आहे. मग आता रायगड मध्ये सुद्धा गोरेगाव, तर त्यामुळे सो आपण म्हणताना मी रायगड म्हणतो, तर त्यामुळे ते कुठे वेगवेगळं एक हे येऊ शकतं. गडावरचाच अगदी नाहीये मी ना. तसंच त्याने मी सांगायला जायचो की पुण्याचा आहे, पण इकडे लहानपणी कधी तसं हे नव्हतं, कारण हे माहिती होतं. आणि पिंपरी चिंचवड खास करून ना MIDC एरिया होता, कारण काय बाबा पण बजाज ऑटोमध्ये होते आणि आम्ही आधी बालाजीनगरलाच राहायचो. म्हणजे लहानपणी अगदीच सुरुवातीला बालाजीनगरला होतो पुण्यात, आणि नंतर मग बाबा बजाज ऑटोमध्ये असल्यामुळे अपडाऊन जे तिकडनं करतायत त्याचा त्यांना त्रास व्हायला नको, म्हणून मग आईनी हा निर्णय घेतला होता की आपण त्यांच्या जवळ हे असावं, कारण की त्यांनाही ट्रॅव्हल फार करायला लागणार नाही. आणि म्हणून मग आम्ही चिंचवडला शिफ्ट झालो होतो. आणि मग बाबा बजाज ऑटोमध्ये, आई आमच्याच बजाज शाळेमध्ये, त्यामुळे सगळं आम्ही त्याच शाळेत, बजाज स्कूलमध्ये, कम्प्लीट हमारा बजाज होतो घरी. पण त्यामुळे अगदीच मला वाटतं कधी मी 3 वर्षाचा असेन तेव्हापासून चिंचवडमध्ये होतो. आणि तू मगाशी म्हणालाच बोलता बोलता की मराठी इंडस्ट्रीतले किती सेलिब्रिटी, आता बहुतेक आम्हाला, आम्ही असंच म्हणतो ना की तुम्ही पुण्याचे, पण तू मला खास नावं सांगितलीस. बरोबर. मला मुक्ता पिंपरी चिंचवडची आहे हे आता कळलं तुझ्याकडनं. बरोबर. मला फक्त किती वर्ष ती चिंचवडला होती हे माहिती नाही. मुक्ताताई बोलली होती एकदा, पण रिकलेक्ट नाही होते. पण
ती पिंपरी चिंचवडची आहे, सोनाली कुलकर्णी पिंपरी चिंचवडची आहे, ओ. मग विकास पाटील, सौरभ गोखले, अजून बरेच आहेत. आणि हे बऱ्याच वेळेला माहिती नसतं, म्हणजे ते पण माझ्या लक्षात आलं की आपणही बऱ्याच वेळेला म्हणताना की कुठला आहेस आणि पुण्याचा सांगतो त्यावेळेला आपलं शहर मिस होऊन जातो. मग एक तर मीही नंतर कोणी मला विचारलं की तू पुण्याचा आहेस का, तर मी सांगायचो पिंपरी चिंचवडचा. मग इंडस्ट्रीत 2 ग्रुप आहेत, पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर. वा वा वा, हे आम्हाला नव्याने कळतंय. ऍक्च्युली ग्रुप पण नाही, कारण की पिंपरी चिंचवडवाल्यांना बऱ्याच जणांना माहिती नाहीये की आपण पिंपरी चिंचवडचे आहोत. ओके. सो त्यामुळे सगळे पुणेकरच आहेत तसं पाहिलं तर म्हणजे मुंबईकरांसाठी. पण जेव्हा पुण्यात आपण भेटायला होतो की तू कुठे राहतोस, कोथरूड मध्ये का की इकडचं, आणि तेव्हा चिंचवड कळल्यावर असं व्हायचं वेगळं शहर आहे तुझं, वेगळे महानगरपालिका. आता आपण तुझ्या शाळेत चाललो, राईट. सो हा लिटरली माझ्या बसचा रूट असायचा. तो स्कूल बस होती. तू स्कूल बसचा स्टुडंट होता. कम्प्लिटली. आताची मुलं बोलतात ना प्रायव्हेट स्टुडंट और स्कूल बस स्टुडंट. अच्छा, राईट. प्रायव्हेट तिकडे मला वाटतं तसं प्रायव्हेट हार्डली असायचं कोणी, कारण जे शाळेच्या जवळपास राहतात तेच फक्त प्रायव्हेट किंवा असं कोणी येऊन सोडत असेल असं होतं. पण त्यातल्या त्यात चेंज असं असायचं की काही जण मॅटडोरनी येत आहेत, काही जण ओमनीतनं येत आहेत. ओमनी असायची तेव्हा. आणि काही स्कूल बस, आमच्या आगाच्या बसेस असायच्या. ओके. तर टिपिकल स्कूल बसेस आधीच्या एक होत्या आणि त्या बसमधून येणं असायचं. आणि हा माझा बसचा रूट आहे. एरिया असाच होता तो आता बरेच वर्ष. आणि तो मेंटेन थोडा डेव्हलप झालाय, म्हणजे फुटपाथ थोडं हे अशा, आणि पण ही हिरवळ झाडं अजून मोठी झाली आहेत. ही एकमेकांना टेकलेली नसायची. ते खूप छान सुंदर आहे रे. शाळेच्या वाटेवर हा म्हणजे नजारा आहे एक प्रकारचा. इतके छान झाडं आता कुठे बघतोय आपण. आणि आपली पिढी अशी आहे की आपण सगळं बघितलंय. जे अपग्रेड झाल्यात गोष्टी त्या. आता आपण बोलत होतो, कॅमेरा आमचा ऑफ होता तेव्हा, पण लिटरली आपण खूप छान बोलत होतो की आपल्या काळात कशी धमाल होती. आणि माझी शाळा त्यावेळी अशी शाळा म्हणजे बघ ना. एक्झॅक्टली. म्हणजे मी आई बाबांना तेच म्हणतो ना की इतक्या उत्तम शाळेत टाकलंय दोघांनी. सुंदर. त्याचं कम्प्लीट श्रेय माझ्या आईचं. कमलनयन बजाज स्कूल. सो ही सेंट असला सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या अंडर वेगवेगळ्या शाळा आहेत. त्यातली आमची एक शाळा कमलनयन बजाज. इट सीम्स बजाजनी त्यांना जागा हे केली असावी वगैरे असं काहीतरी, आणि त्याच्यामुळे नाव ते आहे. पण मेन सोसायटी ऑफ द स्कूल इज कमलनयन बजाज हाय स्कूल. सुंदर शाळा आहे. उतरूया. येस. वाव, मस्त शाळा आहे रे. वेलकम टू माय स्कूल. इतक्या दिवसांनी तू शाळेत आलास, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. म्हणजे प्रणाली, मी जे आज आहे, जे घडलोय ते कम्प्लीट माझ्या शाळेमुळे हे मी म्हणेन. आणि आई बाबांना मनापासून त्यांचे आभार मानून की या शाळेत त्यांनी मला टाकलं. नो बेटर स्कूल. जर असं आपण म्हणतो ना की पुन्हा त्याच आईच्या पोटी जन्म घ्यायला आवडेल, तसं आहे की पुन्हा मला या शाळेत कधीही यायला आवडेल आणि पुन्हा जन्म झाला तर याच शाळेत परत शिकायला आवडेल. खूप घडवलंय या शाळेने. आमच्या सिस्टर होत्या, सिस्टर ट्रीजा, ज्यांच्याशी अजूनही मी टच मध्ये आहे. घरात गणपतीचा मध्ये प्रीमियर एक केला होता पुण्यात, तेव्हा सिस्टर आल्या होत्या. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक हे मी या शाळेच्या स्टेजवरती केलेलं आहे. जेव्हा मला ऍक्टिंग म्हणजे काय माहिती नव्हतं की आपण काय करतोय हे नाही, पण एक नाटुकली बसवतायत आणि टीचर्स मिळून ते बसवतायत, अशी त्याची सुरुवात होती. तुला थोडं आज नेमकं बंद असल्यामुळे आणि आपण परमिशन घेतली नाही, आय कॅनॉट टेक यू इनसाइड. एक एपिसोड त्याचा स्पेशल करू आपण, पण आपण शाळा बॅकग्राऊंडला घेऊया आणि इकडनं जेवढं दाखवता येईल. आणि आता बऱ्याच महिन्यांनी येतोय किंवा काय 1 वर्षांनी येतो ऑलमोस्ट, पण इतकी वर्ष झालीत. म्हणजे आता पुण्यात शिफ्ट होऊन 2 वर्ष झाली, मुंबईत मी शिफ्ट होऊन 15-1 वर्ष झाली. पण तरी मी माझ्या शाळेशी टच मध्ये आहे. की असं नाही होतं की शाळा सुटली. जसं मी म्हटलं, शहरात न गेलो असेल पण तरी अधनमधनं मी शाळेत येतो. माझ्या टीचर्सशी, माझ्या प्रिन्सिपलशी अजूनही कनेक्ट आहे. तर त्यामुळे उत्तम शाळा. या शाळेने मला किती छान आहे म्हणजे खेळायला. हे तर काही हे ग्राउंड नाहीये, हे सुरुवात आहे. हे फक्त स्पेस नाही, कारण काय तिकडे मागे जर बघशील ह्यूज ग्राउंड, बास्केटबॉल कोर्ट,
त्याचबरोबर एक ओपन ॲम्फी थिएटर सारखं स्टेज, त्या बाजूला कम्प्लीट अख्खी शाळा. मी तुला आता इकडे आपल्याला कोणी दिसत नाहीये नेमकं, आणि जे म्हणजे साधं सांगू, मी इतकं डिसिप्लिन मध्ये आज सिस्टर्स नेमका आज संडे असल्यामुळे बंद आहे, नाहीतर आपण आतही परमिशन घेतली असती. पण मी शाळेत यायच्या आधी कायम अजूनही असं होतं की नख कापली आहेत का, हे एवढे केस वाढून या शाळेत मी कधी चालू नाही. कानावरती केस असले पाहिजेत. आम्ही सतत चालत असतानाही इकडे स्कूल बस अशा थांबलेल्या असायच्या, तर बाहेर येताना आम्ही लिटरली हात मागे एका लाईनीत येणं, कधीही उभं असताना काही एक अशा ह्याच्यातच बोलणं, इतकं म्हणजे की ही कोणती मिलिटरी स्कूल नव्हती, पण थोडंफार त्याच सांगणं बऱ्यापैकी शिस्त ही होतीच. आणि शाळा आपल्याला शिस्त शिकवते, आणि ती शिस्त सगळ्यांसाठी कॉमन होती, प्रत्येक स्टुडंटसाठी. आता माझी आई याच शाळेत शिक्षिका होती, तरी त्या शिक्षिकेच्या मुलांना काही वेगळं मुभा वगैरे तर काही नाही, उलट त्यांच्यावरती जास्त कटाक्षाने लक्ष ठेवण्यात आलेलं असायचं. तर त्यामुळे या गोष्टी होत्याच. स्वच्छता तर इतक्या, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण होतं की आपण एक 10-1 वर्षांनी आपल्या शाळेत येतोय, मग आपल्याला कळतं की आपली शाळा थोडी जुनी झाली आहे, कुठेतरी पेंट निघालाय, तर ते काही नाही. आजही तुम्ही कधी आत जाल तर कायम तुम्ही चकाचक सगळं बघाल, की जमीनही म्हणजे फ्लोअरही आता इकडनं दिसत आहेत, ज्या मोझॅक टाईल्स आहेत त्या अशा असतील की तुम्हाला तुमचं रिफ्लेक्शन दिसेल. काही स्पार्टेक्स आणि त्या काय आपल्या दुसऱ्यानंतर टाईल्स आल्या त्या कधीही फ्लोरिंग, काय मार्बल फ्लोरिंग वगैरे असं काही नाही, पण त्या टाईल्स आणि स्वच्छता ही कॉन्स्टंट आहे. त्याचबरोबर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. शिस्त म्हणू नको, एक मला किस्सा जो माझा विशेष करून सांगायला आवडतो. इकडे आत आमचं स्टेज आहे, हे या ज्या खिडक्या दिसतात ना समोर, हे समोर उजवीकडे, इकडे आत मेन स्टेज आहे. त्या स्टेजवरती मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक केलं, वाढदिवसाची भेट म्हणून होतं. आणि तेव्हा मला बेसिकली इव्हन माहिती नसायचं की काय आपण करतोय, पण टीचर्सनी नाटक करायला म्हणून घेतलं, आणि ते इतकं चांगलं झालं होतं की त्यानंतर टीचर्समध्ये हलकीशी भांडण व्हायची की भूषण मराठी नाटक करणार, हिंदी करणार का इंग्लिश करणार. पण तुझी शाळा मला वाटतं कॉन्व्हेंट आहे, कॅथलिक स्कूल, तितकं प्राधान्य द्यायचे त्यावेळेला. हो, पण एक युनिफॉर्मिटी होती की कायम सगळेजण एका युनिफॉर्म मध्ये असतील आणि युनिटी त्याप्रमाणे राहील, हे होतं. पण नाटकही म्हणून होत असताना मराठी नाटकही होणार, हिंदीही होणार, इंग्लिशही होणार, असे तिन्ही ह्याच्यातले असायचे. आणि आम्हाला शिकवायलाही सुरुवातीला सिस्टर ॲग्नेस होत्या. सो असं नाही की टीचर्स कोण असतील मग याच, असं सगळेजण. आणि भाषा पण त्या आहे, एक नक्कीच युनिफॉर्मिटी असल्यामुळे स्ट्रिक्टली असं होतं की इंग्लिशच बोलायचं, कारण प्रत्येकाला आपापली वेगळी भाषा असते आणि आपापली भाषा प्रिय असतेच. तर त्या भाषेत तुम्ही तेवढा वर्ग जेव्हा चालू असेल तेव्हा बोलू शकाल, पण अदरवाईज शाळेत तुम्ही एकच भाषा बोलायची. त्याच्यामुळे माझा भाऊ या शाळेत होता, आणि त्याला मग मी हाक मारताना दादा हे हाक मारायचं नाही, म्हणून मग मी ब्रदर म्हणायचो. उगाच हे काही सांगितलेलं नव्हतं, पण मलाच आपल्याला बिंबवून ठेवलेलं की स्ट्रिक्ट आहे हा, आणि तिकडे चालत नाही हा बोललेलं. तर मी ब्रदर, त्यातून मी बोबडं बोलायचो. जवळपास मी 3री-4थी पर्यंत बोबडं बोलत होतो, तर मी ब्लदल म्हणायचो. तर ते सगळे मला बोलून हाक मार त्याला, आणि मी म्हणायचो ब्लदल ब्लदल. तर ते आठवतंय. आणि नंतर कळलं एवढं काही नाही, त्याला तसं हाक मारायलाच मुळात लागत नाही, स्कूल बसमध्ये वगैरे चालतं. तर ते होतं. पहिलं नाटक इकडे केलं, आणि तेव्हापासून नंतरच्या सेंड ऑफही याच ह्याच्यात झाला होता आमचा. आणि तेव्हा पहिल्यांदा हमसाहमशी रडलोय मी. आमच्या प्रिन्सिपल जे होत्या सिस्टर ट्रीजा, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून की मला शाळा सोडायची नाहीये, मला शाळेतच थांबायचं, असं हे होतं. ऍब्सोल्युटली, खूपच. आणि ते जाताना सिस्टर मला म्हणाल्या होत्या की भूषण, तू शिक, कितीही शिक, पण परस्यू युअर टॅलेंट. तुला ऍक्टिंग आवडतं, तू छान काम करतोस, आणि ते सोडू नकोस, पुढे सुद्धा ते कर. त्यामुळे आज जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आहे, बऱ्याच वेळेला असं होतं की आपला एखादा स्टुडंट नंतर टीचर्स बघून सरप्राईज असतात की अरे तो आपल्या वर्गात होता आणि तो कसा काय ऍक्टर झाला. तर हे माझ्या शाळेतल्या टीचर्स अजिबात होणार नाही, सिस्टर ट्रीजाचे नाही होत, कारण की त्यांना माहिती आहे जर मी ऍक्टर झालो नसतो तर त्यांना कदाचित आश्चर्य की अरे का ऍक्टर झाला नाही हा. तर आणि आजही सगळेजण बऱ्यापैकी टचमध्ये आहेत. सो स्पेशली ही शाळा माझ्यासाठी खूप, मी म्हणून म्हटलं मी अख्खा आपला हा एपिसोड इथंच संपवू शकतो, इतकं माझ्याकडे भरभरून आहे बोलायला. सिस्टर ट्रीजाबद्दल एक किस्सा तुला अजून सांगतो. तर सिस्टर ट्रीजा या अतिशय स्ट्रिक्ट, म्हणजे पुढे जे वर्ग आहेत ना असे अशा खिडक्या आहेत, ओके, हाईटला एका, तिकडनं जर वर्गात तुम्ही बोलत असाल तर सिस्टर अशा साईडनी जर चालत आले आणि खिडकीतनं त्यांच्या हाईटनुसार फक्त थोडेसे त्यांचे असे केस दिसतील खिडकीतनं, टीचर्सही फक्त नजरेने आम्हाला सांगायचे की सिस्टर थांबल्यात तिथे. चिडी चूप
पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काय असतो ना, तो या शाळेत मला माहिती, जी शांतता तुला आत्ताही ऐकायला बघ ना, मिळेल, की इतकी खरंच शांत. पिन ड्रॉप. इतकी शांत शाळा, म्हणजे जरी रविवार असला तरी पण एक एक्झॅक्टली. पण एक हे sound एरवी असतो सुद्धा ना. असेल. आता मला माहित नाही आताची पिढी कशी बदलली आणि एक स्ट्रिक्टनेस कसा. वा, हा पहिला पाऊस पाऊस आलेला जर आहे, शाळेत पहिला. मिळतोय मला, मी अजूनच खुश झालोय. इमोशनल झाला मी तरी झालोय. नाही, एन्व्हायरमेंट इज मस्त. इमोशनल. शाळेचा पहिला दिवस आठवला असेल ना? हो जून येस. मध्ये आणि तेव्हा मला त्यावेळेला पाऊस रेनकोट खूप असायचा. घालायला आवडायचा. तिचे फुल रेनकोट असायचे, त्या रेनकोटचा वास हो एकतर, रे. आणि नवीन रेनकोट नेमकं जून पुस्तकांचा पण वास रे, आपण पुस्तकांचे पण वास घ्यायचो माहितीये? ऍब्सोल्युटली. कव्हर ते Cover घालायचे आणि पानांचा नवीन एक वेगळा पुस्तकाचा वास असायचा नवीन पुस्तकांचा. ऍब्सोल्युटली. त्यामुळे आपल्याला शाळेत जायची ना, त्यावेळेला खूप उत्सुकता असायची ती याच्यासाठी असायची की नवीन पुस्तकं, नवीन Yes, बॅग, bags, नवीन uniform, डब्बा, नवीन सगळं युनिफॉर्म ते. आणि आपले फ्रेंड्स. या. आणि इव्हन हे जे आर्टवर्क वगैरे केलं त्याच्यातही मी खूप पुढे असायचो, कारण की आई ड्रॉइंग टीचर पण होती. आईचंही ड्रॉइंग, पेंटिंग, वर्क एक्सपिरियन्स या Yes, गोष्टी सगळ्या yes. चांगल्या होत्या. हा. आणि तर या गोष्टी सगळं करणं, हे चार्ट बनवून आणणं, आपल्या हा. टीचर्सना दाखवणं, त्यांच्याकडून कौतुक करून ते घेणं, आपल्याला हे जास्त खूप आवडायचं त्यावेळी आवडायचं. ना खूपच मुलांना. आवडायचं. ऍब्सोल्युटली. सो अचानक एकदम आणि बाहेर ते असं लावलं जावं ह्याची पण आपल्याला हा, असायची की हा. आपलं सिलेक्ट व्हावं आणि असं लावलं लावलं जावं. ऍक्च्युली एक दुसरा किस्सा मला आठवतोय, जे मला बरेच जण माझे फ्रेंड्स चिडवतात की तू खूप सारखं थँक्यू आणि सॉरी म्हणत असतो, छोट्या छोट्या गोष्टीला थँक्यू सॉरी म्हणत असतो. तर सॉरी आणि मी जेव्हा त्यांना मीन इट तेव्हाच बोलतो, नाहीतर इझिली म्हणत नाही. पण या काही गोष्टी आहेत ज्या या शाळेतनं शिकलोय. मुळात सुरुवातीला एकदा असं झालं होतं, इकडनं समोरनं पॅसेजमध्ये येऊन मी ग्राउंडवरती चाललो होतो आणि सिस्टर ट्रीजा, मी त्यांना विश केलं, गुड मॉर्निंग सिस्टर. लाईनमध्ये होतो, पीटी पिरियडमध्ये जाताना हात मागे आणि चेहरा खाली ठेवून, असं मान खाली ठेवून जायचं असतं. तर सिस्टरला पाहिल्यामुळे त्यांना विश न करता कसं जायचं, म्हणून मी विश केलं, गुड मॉर्निंग सिस्टर. कोणीतरी बोलत होतं, त्यांना वाटलं मी बोलतोय, म्हणून सिस्टर मला ओरडल्या, डोंट यू अंडरस्टँड, यू आर नॉट सपोज टू टॉक वेन युअर इन द क्यू, की क्यू मध्ये असताना बोलायचं नाही, माहिती नाहीये का तुला. आणि म्हटलं सॉरी, आणि मग गेलो. थोड्यानी बोलवणं आलं प्रिन्सिपलच्या ऑफिसमधनं, की भूषणला केबिनमध्ये बोलवलंय, प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये बोलवलंय. सगळे टेन्स्ड, कारण की तेव्हा प्रिन्सिपलच्या केबिनमधनं ऑफिसमधनं बोलवणं आलंय म्हणजे आता काहीतरी वॉर्निंग लेटर मिळणार. कॅलेंडरमध्ये आमच्या एक पिंक स्लिप असायची, रे तर की वॉर्निंग लेटर मिळेल. सगळे जण वरीड होते. मी गेलो, मला वाटलं सिस्टर अजून ओरडणार. तर सिस्टर म्हणाल्या, तेव्हा वराड निघाल्या लंडनला मधला एक डायलॉग होता, आमचं तुम्हाला गुड मॉर्निंग, आणि इकडे मी ते नाटक केलं होतं. सो सिस्टर त्या ह्याच्यात मला म्हणाल्या सॉरी, आमचं तुम्हाला सॉरी. आणि त्यांच्या समोर इतर सिस्टर्स होत्या, पेरेंट्स बसले होते, बाहेरचा त्यांचा ह्याचा स्टाफ होता, त्यांच्या सगळ्यांच्या समोर सिस्टर मला सॉरी म्हणाल्या, जे इतक्या एक्सपिरियन्स, इतक्या सिनियर, आणि मी एवढूसा लहान 7वीतला मुलगा. ते म्हणते की सॉरी, तुम्हाला विश करत होतास आणि मी तुला ओरडले, मला त्या मिसनी नंतर सांगितलं, सो माझं चुकलं, मी तुला ओरडायला नव्हतं पाहिजे, आय एम सॉरी. एवढ्या मोठ्या एक प्रिन्सिपल शाळेची आपल्या सगळ्यांसमोर सॉरी बोलतीये, हे इतका चांगला धडा त्यांनी एका लहान मुलाला शिकवला की तो आयुष्यभर बिंबवला गेलाय तुझ्या माझ्या. लक्षात राहिले ना की असं Absolute. माझ्याकडनं Yeah. कधी झालं तर त्यामुळे हे आज असं मला करायचं. आपल्यापेक्षा कोणी लहान Yes, मोठा yes. काही असं माझं चुकलंय तर मला त्याच्यात कमीपणा अजिबात वाटत Sorry नाही, आणि मी म्हणायला. सॉरी लगेच म्हणू शकतो. सो हे सिस्टरनी शिकवलेला धडा आहे, आणि Wow. इतकं चांगलं स्कूलिंग दिल्याबद्दल आई बाबांचं विशेष आभारच मानेन मी, कारण ऍब्सोल्युटली थँकफुल की. आणि तुझी शाळा देखणी आहे हा? म्हणजे असं बघून असं वाटतं की अरे ऍडमिशन घ्यावं आणि आता राईट, शाळेत जावं. खरंच खरंच. मी सुंदर तुला आहे. फोटोज पाठवणार आहे आणि शाळेचे, आपण आता इथे क्लासरूमचे. पिंपरी चिंचवड मध्ये आहोत ना? बरोबर, येस, हा ही पिंपरी स्पेसिफिक कुठला चिंचवड. एरिया आहे हा? या शाळेत ही शाळा आहे ती? अकोडीच्या जवळ आमची शाळा यायची MIDC एरियामध्येच. अच्छा. या सो बजाज ऑटो कंपनी इकडे जवळ आहे आणि त्याच्या ओ, जवळचा एरिया आहे हा. बजाज शाळा. या बजाज शाळा. मी म्हटलं ना हमारा बजाज. आई हमारा ह्याच्यात, बजाज. बाबा बजाज कंपनीमध्ये, आम्ही बजाज शाळेमध्ये. हमारा So, बजाज खरंच. complete. आणि ती बजाजची ऍडच तशी असायची, या. फॅमिली हो हमारा बजाज. एक विशेष मला सांगायला आवडेल, मी शाळेत असेपर्यंत, 10वीत असेपर्यंत मी खूप बुटका होतो. म्हणजे हे गेट वगैरे तर इतकं मी कधीच पाहिलेलं नाहीये. ओ. तर बुटका म्हणजे मी 5वीतला वाटायचो. 10वी पर्यंत जे या शाळेत होतो, आणि नुसती अच्छा. फुल पॅन्ट आहे त्याच्यामुळे कळायचं की हा बुटका जो आहे तो 10वीतला स्टुडंट असावा, अच्छा. अशा याने, म्हणून तेवढंच कळायचं. पण हाईट जी माझी वाढली ती 11वी नंतर वाढली. ओ. सायकलिंग कधीतरी क्वचित नंतर 10वीत सायकलनी आलो असेल, त्याच्यामुळे हाईट नंतर वाढली. पण तेव्हा ही जी झाडं जेवढी उंच झाली ती या झाडांनी एवढी होती. तो जो ओ, मार्क दिसतोय ही तेव्हाची तिथेही झाडं आहेत तेव्हाचीच म्हणजे. झाडं ओ. आहेत, आणि ती तेवढ्याच हाईटला होती, जी आज दुप्पट एवढ्या हाईट पर्यंत वर गेलेली आहेत. त्यामुळे ती एक वेगळी मेमरी आणि आठवण आहे माझ्यासाठी.
की मस्त. एवढी कधी ही उंच झालेली झाडं मी बघेन हे तेव्हा काय वाटलं नव्हतं की आणि आपल्या तू आता शाळेमधलं. इतकं सांगतोयस की शाळा इतकी स्ट्रिक्ट होती, त्यामुळे मी तुला हा प्रश्न विचारणं अगदीच याच्यासारखं झालं की माहिती मुलं चढतात अशी गेटवर. ओ नाही 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 नाही, शक्यच नाही, इम्पॉसिबल. मी आत्ता पण पाय नाही लावू शकत त्या गेटला. चढणं वगैरे दूरची गोष्ट. मी तू बघशील तर मी आत जाण्याची हिंमतही करत नाहीये. कदाचित मला नंतर कळलं त्यांना तर म्हणतील तू आत का नाही आलास, आम्हाला भेटून का नाही गेलास. पण ते विदाऊट कॉल एक जो प्रोटोकॉल आहे तो बरोबर, फॉलो करणं शाळेचा. किती महत्वाचं आहे, तो लहानपणापासून इतका बिंबवला गेलाय. त्याच्यामुळे खरं सांगू तर आज बाहेर वावरताना खूप त्रास होतो, कारण की ही जी शिस्त शिकवली आहे ती खूप आत बिंबवली गेलेली आहे आणि ती मी कम्प्लिटली फॉलो करतो अजूनही. आता तेच की ह्याचा इव्हन शाळेतनं जेव्हा मी कॉलेजमध्ये जाणार तर आई वडिलांना खूप काळजी वाटायची की या मुलांचं होईल कसं, कारण काय एवढी शिस्तीत शिस्त. वाढलेली मुलं Military school आहेत kind of ना? ऑलमोस्ट. आणि बाहेर गेल्यावर जग असं नाहीये. पण ते चांगलं झालं, म्हणजे त्याचं इम्पॅक्ट माझ्यावर चांगलं. कधी असं नाही ना, म्हणजे शर्ट बाहेर निघतो आपला तू मला सुट्टा पाहिलंस सुट्टा. का व्यवस्थित तू एकदम असतो up की to date. कायम हा जे मला सगळे म्हणायचे तू एवढा का व्यवस्थित, की ठीक आहे सतत कधीतरी जे एकदम आता perfect. मी जरा की राहू दे केस Messy look, कसेही वाढू messy दे हे. पण ते नाही, अदरवाईज आय यूज्ड टू बी ऑल टक्ड इन, व्यवस्थित सगळं आपलं नख कापली आहेत ना, केस व्यवस्थित आहेत ना, हे सगळं. तर हे इकडनं आलेलं हे आहे ते. म्हणजे त्यावेळेला ते काही इम्पॉसिबलच की Impossible. बाबा म्हणजे शाळा सुद्धा सुद्धा मुलांचे bunk अवतार केलेले बघ जे असे म्हणतात असतात. ना काही जण की नाही शाळा आम्ही बंक करून इकडे, हे गेट तुम्ही ते गेट नाही क्रॉस करू शकणार, हे गेट क्रॉस करून बाहेर जाल काय. किंवा काहीतरी आपल्याला पैसे मिळालेत म्हणून मी इकडनं शॉपिंग केलं वगैरे, किंवा शाळेनंतर आपल्याला जिथे बोरं घेणं वगैरे, हा, नाही. इकडनं तुम्हाला स्कूल बस पर्यंत सोडण्यात येईल, स्कूल बस पासून उतरवण्यात येईल, मध्ये आधी तुम्ही कुठे गेलायत वगैरे ही पद्धतच नाही. त्यामुळे तेच आज वाटतंय, आज आपण खूप सेफ्टी आणि ह्याला आपल्याला इम्पॉर्टन्स द्यावंच लागतं आणि बरोबर. काळजी वाटते मुलांची. तर त्यावेळेला हे ऑटोमॅटिकली घेतली जायची. तर ते खूपच भारी शाळा आहे आणि आय एम सो हॅपी की तुझ्यामुळे आता परत येणं झालं खरं तर. नाहीतर इतकं आत कधी कधी येणं होत नाही. हायवेच्या जवळनं डायरेक्टली जाणं, किंवा जसं मी म्हटलं डेंटिस्टकडे जाऊन डायरेक्ट हायवेवरनं जाणं असं जाणं. व्हायचं. पण खूपच मी बोलणं थांबवू शकत नाही, इतकं मी लहान होऊन जाईन आणि शाळेच्या भरपूर आठवणी सांगेन. वा. सो आत्ता आपण भूषणची शाळा पाहिली. आतून जरी पाहिली नसली तरी त्याने आपल्याला नकळत त्याच्या बोलण्यातनं पूर्ण शाळा आतून फिरवली आहे. त्यामुळे इतकं छान तो बोललाय. आणि अर्थात आपल्या प्रत्येकाजवळ शाळेच्या या आठवणी असतात, पण शाळेची शिस्त जी त्याने सांगितली ना, ती आत्ता मला कळते की हा इतका परफेक्ट का असतो की ह्या शाळेची ती शिस्त होती. आता तू मला कुठे नेतोयस शाळेत? मी शाळेतनं मी बसमधनं, जसं मी म्हटलं की येऊन बस इकडे स्कूल बसमध्ये असायचो आणि घरी जायचो. तर मी आता तुला घर जिथे ओरिजिनली होतं त्या जागी घेऊन जाणार आहे. राईट. तर ते घर आता नाहीये, पण तो एरिया आहे, कारण की घर रिडेव्हलपमेंट बिल्डिंगचं हे चालू आहे कन्स्ट्रक्शन. आणि बाकी ग्राउंड वगैरे होतं ते दाखवणार आहे. त्याच्या आधी माझ्या शाळेचा अजून एक मोठेपणा तुला दाखवायचा आहे की आज तुला दिसत असेल तर तुला शाळेचं नाव व्यवस्थित दिसत नाहीये. कमलनयन बजाज हायस्कूल त्या झाडांमुळे कव्हर झालंय. खरं तर आपल्या शाळेचं नाव दिसावं यासाठी एक आहे शिफ्टही नावही होऊ शकतं, पण दुसरं ऑप्शन म्हणजे झाडंही आपण कापून की व्यवस्थित ते झाडं तोडून ते नाव व्यवस्थित दिसू शकेल अशाने करता आलं असतं. पण ते न करता झाडं वाढू दिलेली आहेत अनेक वर्षापासून, त्याचं हे चेंज केलेलं नाहीये. सो तुझी मेन शाळा झाडांनी वेढलेली आहे, हे कुठे पाहायला आम्हाला मिळतंय? शिकवलंय. पण लहानपणी छोटी छोटी रोपं, आज जसं आपण म्हणतो शेती करणं, जसं तर शेती अगदीच नाही, पण काही एक त्या प्रमाणचे आपण मेथी लावायची, मग ती मेथी स्वतः हे केली, या गोष्टी होत्या. 3 खूप चांगले धडे ह्याच्यात आमच्या टीचर्सनी आम्हाला. एक व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून एक वर्ग असायचा म्हणजे सुरू व्हायच्या आधी, तो जो मला खूप आवडतं की व्हॅल्यूज शिकवणं हे किती महत्वाचं आहे. त्यामध्ये 3 आम्हाला खूप चांगलं विचारलं होतं की कधीही कोणाला 3 प्रश्न विचारायचे नाहीत. तुमचं लग्न झालंय का, कारण काय काहींचे डिवोर्सेस होऊ शकले असतील, काहींचं होत नसेल, त्यामुळे हा प्रश्न कधी कोणाला विचारायचा नाही की तुमचं लग्न झालंय का, तुमचा पगार किती आहे, किंवा लग्न झालेलं कपल माहिती असेल तर तुम्हाला मूल आहे का, तुम्हाला मुलं नाहीत. हे लहानपणापासूनच आम्हाला शिकवलं गेलंय की तर दॅट वॉज सच गुड थिंग्स. आणि जे आज बाहेर गेल्यानंतर ज्या लोक विचारतात, माझं असं होतं तुम्हाला शाळेत शिकवलं नाहीये का हे विचारायचं नाही अशाने. बट हे डिसिप्लिन आणि अशी ही माझी शाळा. आता शाळेतून घरी जाऊया. चलो आता आपण भूषणच्या इथल्या घरी जाणार आहोत, जे जुनं घर तिथे आहे, रिडेव्हलपमेंट सुरू आहे, पण तिथल्या तुझ्या आठवणी असणार आहेत, तर तिथे जाऊनच आमच्यासोबत शेअर करतोस. चलो.
आपण तुझ्या शाळेकडनं निघतोय येस, टुवर्ड्स तुझं घर घर. आणि हा लिटरली आपण तोच रूट घेतोय का? जो बसचा route. स्कूल बसचा Wow. माझा रूट असायचा. ती पण एक धमाल असते ना रे स्कूल बस मध्ये. ट्रू. मला सगळ्यात आवडते आनंद ती एक म्हणजे वेगळा जी असतो. झाडं अजूनही जपली अरे आहेत ना छानच आहे आणि वाढली आहेत आता अशी येस. मोठी झाली आहेत सगळी आणि हिरवळ खूप छान आहे. ते पण वेगळे असं ना, आपण घरी बोलायचो बघ, Right. हा माझा क्लास फ्रेंड आहे आणि तो माझा बस फ्रेंड आहे, स्कूल Exactly. बस फ्रेंड. माझी मुलगी आता ते मला बोलते ना, Right. तेव्हा मला कळतं की ही गणितं कशी असतात. राईट, एक्झॅक्टली. ते स्कूल बस असे असायचे की जिकडे हे इंटरॅक्शन होऊ शकायचे. हा. आणि काय शाळेच्या आत इतर वर्गांमधल्या मुलांबरोबर तेवढे काही इंटरॅक्शन नाही व्हायचे, पण ती मैत्री ही स्कूल बस मध्ये वेगळीच व्हायची. येस येस. बदल काय वाटतो तुला चांगल्या अर्थाने? मला बदल की एक असंच की होतं? असंच होतं, कारण की काय झालंय, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधला फरक असा होता की हा MIDC एरिया असल्यामुळे तो अपकमिंग एरियाच होता. हो, तो नंतर डेव्हलप होणारा एरिया असल्यामुळे ऑलरेडी थोडा प्लॅन्ड होता. प्लॅन्ड होता. सो बरोबर. त्यामुळे हे, आणि वी वर ऑलवेज स्पोकन अबाउट की रस्ते, पिंपरी चिंचवड म्हटलं की आम्ही म्हणायचो की आमचे रस्ते बघा, हा. आणि आम्हाला चिडवलं जायचं त्यावर की तुम्ही तेवढं एकच बोलता की आमचे रस्ते चांगलेत, आमचे रस्ते Okay. चांगलेत. तर हे खूप असायचं. पण मला छान वाटतं की आज जी झाडं बघतोय ना आपण, हा, ते हा. मला विशेष वाटतं की ती जपली आहेत. कारण की बाकी चेंजेस आहेत, आता लाईट पोल्स म्हणा, फुटपाथ मोठे झालेले आहेत, पण या सगळ्या गोष्टी करताना झाडं जी जपली आहेत त्याचा वेगळा आनंद वाटतोय. कारण ही आत्ता लावलेली झाडं नाही आहेत इतक्यात, तू अरे त्याची हे of course नाही, बघशील. एवढी मोठी झाडं आहेत एक्झॅक्टली. गं. आणि ती बघून जो एक प्लेझेंटनेस वाटतोय, छान वाटतंय रस्त्यावरनं ड्राईव्ह करताना, ती वेगळी मजा आहे. सुंदर. हे रस्ते थोडे मोठे झालेले आहेत, कारण आधी एवढे मोठे रस्ते छान नव्हते. आहेत. सो वाईड झालेत आणि वाईड करताना ती झाडं जपलीत, ते चांगलं आहे. दुसऱ्या बिल्डिंग्स खूप मोठ्या झाल्यात. आधी एवढ्या उंच बिल्डिंग्स नसायच्या. म्हणजे मला, आपण मगाशी तेच बोलत होतो हो, की 4-6 मजली बिल्डिंग्स पण असं वाटायचं की ही शपथ, किती तिकडनं मोठी. वरनं पाहिलं की कसं वाटतंय. आणि आता 4थं आणि 6वं म्हणजे नॉर्मल झालं की तुम्हाला अम्युनिटीज दिसतील वगैरे, एवढंच झालं. म्हणजे आता आपल्याला हाईट वर जायचं असतं. हो, अरे, मला या समोर floor ला नाही आवडत पण. नाही आवडत हाईट. म्हणजे झाडांच्या हाईट पर्यंत ठीक आहे, किंवा थोडं उंच की जिकडनं थोडं खाली पाहिलं की मला झाडं वरनं दिसत आहेत अच्छा, एवढं. हा. मी 15व्या आणि 20व्या मजल्यावरती राहू शकत नाही की जो हो? तो सिटी व्ह्यू मिळेल हो, आणि हा, हा. आकाशात नाही मला खूप हेवी फील होतं. आणि त्यामुळे तू आत्ता बघशील तर मुंबईतलं घेतलेलं घर हे 6व्या मजल्यावरचं आहे. आत्ता आपण पुण्यातलं घर जिकडनं निघालो ते घर 5व्या मजल्यावर आहे. केली पिंपरी जायची. चिंचवड मध्ये 3 BHK स्वस्त आहे रे. हो, खरंच. म्हणजे मुंबईमध्ये जो रेट बघीन मी, हो, हो, तर कम्पेअर टू मला खूप स्वस्त वाटतं. स्वस्त आणि आहेत, त्या हो. मानाने मला एरिया खूप छान वाटतोय, हो. मोकळा वाटतोय, जो Exactly. तुम्हाला तिथे नाही मिळणार. म्हणजे तेवढे मुंबईत पैसे आपण भरून जेवढे पैसे भरून नाही मिळणार. लिटरली मी तुम्हाला सांगते. आणि मला ती छोटीच घरं मिळतात यार. म्हणजे जे पण आपल्या पाहिलं असं वाटतं की वाव, जरा स्पेशियस घर आहे, नाही ते पुण्यात रे. आणि पिंपरी चिंचवड मध्ये आल्यावर वाटतं हो. की एक मिनिट, हे स्पेशियस आपण मुंबईतलं मुंबई, म्हणतोय, हा, हे कधी हे काय स्पेशियस मग? हे खरं स्पेशियस आहे. आत्ता आपण जे आलो तो मागे अकुर्डी चौक असायचा आणि तो हा. खूप मोठा एक लँडमार्क आहे. त्या अकुर्डी चौकातनं खाली आलो की हा रस्ता बऱ्याच वेळेला आधी बसेस वगैरे इझिली मिळायच्या नाही, मग तेव्हा त्या टमटम असायच्या. त्या टमटमनी शेअरिंग मध्ये येणं असायचं किंवा रिक्षा शेअरिंगनी. Sharing, पण हा. कधी कधी असं वाटायचं तेही एक, कधी 5 रुपये 10 रुपये असे ते असायचे, पण ते वाचवायला म्हणून की आज 10 रुपये वाचवायचे का, चालत जाऊया म्हणून तिथपासून मग पुढे चालत जायचं. आणि त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असायचं की वा, 10 रुपये वाचवले आपण. वाचले. Yes. प्रेमलोक पार्क म्हणून ही सोसायटी आहे पुढे. ओके. तीच आहे का? तिथेच तुझं घर आहे? तिथेच या प्रेमलोक ओके. पार्क मध्ये मी राहायचो. आता घर नाही, कारण की ते आम्ही विकलं. आणि ते जरा मी खूप चुकीच्या क्षणी विकलं, कारण काय रिडेव्हलपमेंटचा बोर्ड लागला होता ओ. आणि त्यात मी ऐन चुकलं असेल ना वेळेला ग? हो, पण ती त्या माणसाला कमिट केलं होतं आणि त्यांनी त्याची लोन प्रोसेस सुरू केली होती. हो. MOU वगैरे काही साईन केलं नव्हतं, पण मला वाटलं ते चुकीचं ठरेल की या क्षणी असं सांगायचं की नाही, आता मला नाही विकायचंय. सो आता ते, आणि नेमकी बिल्डिंग आता झाली आहे, सो बघताना खरं तर त्रास होतो की जे विकलं तो 1 BHK पण हा होता. एरिया पण छान आहे रे. हा खूप श्रीमंत, आणि श्रीमंत म्हणजे शांततेने शांततेने श्रीमंत. या असा श्रीमंत एरिया लिटरली. बघ, प्रेमलोक पार्क इथे ही जी टपरी आहे, या टपरीत पाणीपुरी
अप्रतिम वा. मिळतंय आणि ती अनेक वर्षांपासून इथे आहेच. अच्छा. मग इथे एक टपरीचं जसं दूध डेअरी असायची, हा, हा, हा. तिकडे त्या पेप्सी कोला खायला आवडायच्या मला, की कधी काही उत्तम झालंय, काहीतरी पैसे मिळाले, कोणी दिले की इकडे येऊन पेप्सी कोला खायचं. वा. ही जी बिल्डिंग आहे, ही जी आता दिसते, इकडे माझं घर होतं आणि जे मी विकलंय आणि अरे. तो खूप मजबूत लॉस झालेला आहे. पण आणि छान बिल्डिंग झाली आहे आज. एरियाच मस्त वाटतोय रे. Yeah. आलो फायनली येस. तुझ्या जुन्या घरी. तुझं बालपण मी म्हंटल तसं समृद्ध आहे. ऍब्सोल्युटली, इथे खरंच. मला मंदिर दिसतंय, राईट. या इथे गार्डन आहे, हे फार कमी आणि आणि सगळं मोठं आहे. निसर्ग आहे रे गार्डन सोबतीला. पण तेवढंच मोठं आहे, जे आता बाहेरनं आपल्याला अंदाज येत नाहीये, पण Yes. ह्यूज गार्डन, की चालायला वगैरे ट्रॅक खूप चांगलं आहे. तेवढंच मंदिर इथे, हे नंतर आणि बांधण्यात एकदम आलं. असं सिस्टमॅटिक एरिया दिसतोय ना. उगाच डेव्हलपही तो असं- अजून होतोय, कारण की आता सगळं या हाईटच्याच बिल्डिंग असायच्या, त्या आता सगळ्या रिडेव्हलप होत आहेत तिथे सुद्धा. हे एक समोर छोटं ग्राउंड असायचं, तो तिकडे नंतर एक शाळा होती, त्या शाळेचं येऊन नंतर पोलीस आयुक्तालय तिथेच आहे. ओके. त्यामुळे तू म्हणशील तू तर एकदम सेफ्टी बोर्ड, सुरक्षेच्या ह्याच्यात एक्झॅक्टली, होतास. की गार्डन, टेम्पल, मंदिर, Security tight एकदम. त्याचबरोबर हे इथेच एक छोटी जिम आहे. इकडे कधी मी वर्कआउट केला नाही, कारण की हनुमान ही gym ही जिम नंतर आली आहे, त्यामुळे जिम मध्ये माझ्याकडून तरी कधी वर्कआउट नाही झालं. आणि तिथे माझं घर, तर आपण घरापर्यंत जाऊ आता. येस. गाडी. वा वा. या रस्त्यांवर असंच तू फिरला असशील पूर्वी. हो हो, खूपच. सायकलवरती स्पीडमध्ये सायकल मस्त. चालवणं. प्रेम लोक आणि एरिया म्हणजे नाव नावच पण- कुठलं प्रेम लोक वगैरे दिसतंय. प्रेमाने राहणारीच हो, माणसं प्रेमाने होती. राहणारी लोक म्हणून प्रेम लोक. सुंदर रे. बघ ना, आता मी म्हणेन इथे ऊन लागतंय आपल्याला, पण Right, आता पण जी तरी- आपण सुरुवात करतोय ती झाडं आहेत दोन्ही बाजूने आणि ती सावली मिळते, त्यामुळे इथल्या उन्हाचे चटके भासत नाहीयेत. खरंच. ही जी बिल्डिंग दिसते, इकडे आमचं घर होतं, आमची बिल्डिंग होती आणि ती रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊन ही बिल्डिंग आली आता. सो पण तुला एवढी आता उंच कुठे- नक्कीच तुला नव्हती. आता हे वाटत असेल ना, मी का विकली. हो, पण इतकं छान एवढं झालंय. नक्कीच आहे की राहणं नसतं झालं इकडे. म्हणजे आय एम व्हेरी शुअर अबाउट इट, कारण मी म्हटलं तसं कामानिमित्ताने तू नातेवाईक बाहेर सगळे आणि- पुण्यात आहेत आणि आई बाबा आता सिनियर सिटीजन्स असल्यामुळे कोणीतरी जवळ पाहिजे. मी मुंबई पुणे करू शकतोय, त्यांना मुंबईत शिफ्ट नाही करू शकत परमनंटली. त्यामुळे मग पुण्यात जर शिफ्ट करायचंय तर इकडे एकटं ठेवणं पॉसिबल नव्हतं त्यांना, की बरोबर. त्यांनाही इकडे एकटं आवडलं नसतं तेवढ्याने. त्यामुळे घर हे जरी झालं असतं तर ते इन्व्हेस्टमेंट म्हणून झालं झालं असतं. असतं. सो ठीक आहे, ऑल फॉर द गुड. पण आज दिसताना दिसते की वाव, कदाचित इन्व्हेस्टमेंट म्हणून लॉस आहे. ओके. तर ही जी आपल्याला इकडे जे हे दिसतंय, तिथे तिथपर्यंत आमचं घर होतं. त्याच्यावर एक मॅक्स मजला असेल, तर त्याच्यावर बिल्डिंगच नव्हती. ही आता तेवढ्या ह्याची झाली आणि अति उंच पण नाहीये बिल्डिंग. नाही रे, बघ ना, 1 2 3 4 5 6 Yeah. 7 8 ना, Right, 8 yeah. मळ्याचे. हो, ग्राउंड फ्लोअर नाहीच आहे. ग्राउंड नाही केलं वाटतं किंवा त्या साईडनी. आणि पार्किंग मळ्याचे. आणि हे असं केल्यासारखं दिसतंय व्यवस्थित. छान आहे पण मस्त. आणि त्याचबरोबर समोरचं पण इकडचं सगळं गेलं म्हणजे. आणि ज्या स्पीडनी आता कामं होत आहेत, डेव्हलप. हो, चाट पडते. मी आधी एवढ्या स्पीडनी कामं व्हायची या नाही. रस्त्याच्या काही आठवणी आहे तुझ्या? खूपच. इकडे समोर एक टपरी आहे, ये पुढे थोडं जाऊया आपण. तू मला कारण मगाशी येताना म्हटलंस की ती Right. पाणीपुरी मिळायची आणि घराच्या So इतक्या ती- जवळ पाणीपुरी मिळते म्हणजे आणि मामा. मी तर बराच वेळ अप्रतिम तिथेच पाणीपुरी, असते मग. अप्रतिम. म्हणजे आम्ही कॉम्पिटिशन लावायचो आणि कितीही पाणीपुरी Wow. खाऊ शकतो अशी. आणि अजूनही ते ओळखीचे आहेत. त्यांचा मुलगा आधी लहान होता, तो मोठा होता, तो पण इकडे मध्ये आधी कधीतरी भेटला होता. बरं, तेही आम्हाला मध्येच ओळखतात, कधी येताना थांबलं आणि आठवण एका तर लक्षात राहिलेलं. हा, हा. सो त्यांची ग्रोथ वेगळीच आहे, पण त्यांनी त्यांची टपरी कॉन्स्टंट ठेवली आहे, की तर ती आपण नाही जरा काढली. भूषणचं घर दाखवूया. एक्स घर. एक्स घर. So मला इथे खूप गल्ल्या दिसत आहेत. तुम्ही Right. पकडापकडी वगैरे खेळत वगैरे आपल्या सगळं आपल्या खेळायचो बालपणी आपण ते लहानपणी. गेम दिवाळीत आपण थोडं साईडला सगळ्या गाड्या येतात मग ना. लहानपणी दिवाळीत फटाके वगैरे वाजवणं तर इकडनं इतकं असायचं. आणि मग लिटरली की दिवाळी म्हटल्यानंतर 4:30ला खाली उतरायचं. 4:30 जे काय म्हणजे उठायचं 4:30ला, आंघोळ बिंगोळी करून सगळ्यांनी खाली यायचं. सगळे खाली एकत्र फटाके काय वाजवतायत किंवा मस्त, कोणी बघ ना. रांगोळी काढली आहे. आणि या ज्या बिल्डिंग आहेत सगळ्या, इकडे बिल्डिंग्स काहीच नव्हत्या. या हा एक मोठं ग्राउंड होतं हे.
आणि त्या ग्राउंडवरती अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं होतं 89 आणि त्यात मी वराड निघायला लंडनला केलं होतं. 16 पात्री केलं होतं, आईनी बसवलं होतं ते. आणि त्याचं जाम कौतुक झालं होतं की पेपरमध्ये वगैरे आर्टिकल्स आले होते की बबन्या ज्या कलाकारांनी केलं होतं त्याचं काम चांगलं झालं वगैरे असं, आणि खूप भारी वाटलं होतं. पण जी अभिनयाची सुरुवात जसं मी म्हटलं शाळेतून झाली ती इकडे सुद्धा एक एक रिफ्लेक्ट होत होती. कारण काय, कधी गणपती असताना मग इकडे स्टेज वगैरे केलं जायचं, प्रेमलोक पारचं असायचं, तिकडे परफॉर्म करेन. बिल्डिंगमध्ये आम्ही गणपती वेगळा सोसायटीचा असायचा, त्यात कधीही स्केट करायचं वगैरे हे होतं. तर ते जे अभिनयाची आवड होती ती या एरियातनं पण आहे, इकडनं जपली गेली होती आणि इकडनंच ती ग्रो होत गेली, तू इकडनंच मगाशी मला वाढली. म्हणालास की मोठमोठ्या कलाकारांना तू इथे भेटला होता. राईट, येस. सो हे जेव्हा अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं होतं त्यावेळेला आम्ही लोकल आर्टिस्ट, आणि इकडे जवळ म्हणून त्याने एक स्कोप होता की लोकल आर्टिस्टना पण सादर करण्यासाठी एक दिवस ठेवला होता, तेव्हा आम्ही नाटक केलं होतं. आणि त्यावेळेला नंतर सगळे आपले कलाकार एक एक येणार आणि जे काय मालिका तेव्हा बघायचो तर असं वाटलं होतं की सगळ्यांनी इतकं जवळनं पाहता येणार. आणि बऱ्याच जणांना त्यावेळेला भेटलो होतो. मला आठवतंय सुकन्याताईला भेटलो होतो, त्यानंतर सुलभा देशपांडे यांना भेटलो होतो आणि खूप भारी वाटलं होतं त्यांना भेटलो. तेव्हा मला आता नंतर आठवते सुद्धा ती भेट, कारण की मी त्यांना लिटरली एल्बोला असं हे करून, आणि तेव्हा तो फोन वगैरे काही नव्हते, सह्या दॅट ऑटोग्राफ मेंट अ लॉट. आणि मी सही मागण्यासाठी जे त्यांना आणि सांगितले की थांब रे बाबा 1 मिनिट, तर तुम्हाला अजूनही आठवतंय की आपण त्रास दिलाय कोणाला तरी. तर त्यामुळे आज जेव्हा काही फॅन्स ऑटोग्राफ किंवा ऑटोग्राफसाठी हार्डली येतात पण फोटोसाठी वगैरे कोणी येतात, तर मला ही आठवण कायम असते. आणि असं वाटतं काही काही या भेटी एकदाच होतात आयुष्यात, तर त्यामुळे लेट्स मेक इट स्पेशल फॉर देम. तर त्या वॉर्मनी भेटणं होतं. पण असंच मला वाटतं अजून इकडे सुकन्याताई, सुलभा देशपांडे यांना भेटलेलं तर मला प्रकर्षाने आठवतंय यावेळेला इथे. आणि दॅट इज अ कोर मेमरी. फोटो नाही आहे त्याचा, पण तो ऑटोग्राफ आता कुठे माहिती नाही, पण ते घेतलेली मेमरी नक्कीच असणार, नक्कीच. सो हा रस्ता जातो, हा मेन रोडला जातो तुमच्या हा मेन रोड आहे. आणि मेन रोडहून आता मग हा उजवीकडे जातो चाफेकर चौकात, जिथे आपण जाणार आहोत, कारण की त्याची एक स्पेशल आठवण आहे, कारण तू भूमिकाही केली आहे एक्झॅक्टली. तर आपण तिथे जाणार आहोत. आणि बाकी तर हे ग्राउंडच्या यानी होतं, इकडे सगळे नेबर्स होते. पण सुंदर आहे, म्हणजे संपूर्ण एरिया जर आपण असा दाखवला तर बालपणात त्याने जे काय म्हणतात आपण परिसराचं किंवा निसर्गाचं समृद्ध पण जे अनुभवणं असतं ना, जे खऱ्या अर्थाने, मला कदाचित त्यामुळे तुला महत्व कळत गेलं असेल या सगळ्या गोष्टी, जे आता तुझ्यात रिफ्लेक्ट होतं. राईट, ट्रू ट्रू, ॲब्सोल्युटली. गेट आणि प्रशस्त जागा आहे आणि छान. हे अजून डेव्हलप नाही झालंय. इकडे असं फेन्स असायचं एक झाडांचं, जे काटेरी झाडे लावली असायची की कोणी क्रॉस करू नये. आणि त्याच्यात एकदा शाळेतनं येत असताना तिकडनं मी माझी बॉटल कोणीतरी फेकली म्हणून मी लवकर जाण्याच्या मधनं गेलो आणि एक काटा गुडघ्यात गेला होता. आणि त्याच्या भोवती तो कळला नाही की गुडघ्या, कारण की पॅन्ट फुल पॅन्ट घातली होती आणि त्याच्यातनं काटा गेला, तर काही कळलं नाही. आणि एक गाठ झाली होती आणि मग ती सर्जरी करून कट करावी लागली. तर आजही गुडघ्यावरती तो कायमस्वरूपी असा एक मोठा मार्क आहे, कारण की स्टिचेस गुडघ्यावरचे काही कधी व्यवस्थित लागले नाही, ते स्टिच नव्हतं झालं. तर ती जखम किंवा सगळ्यांनी पाहिल्यावर म्हणतात ही कसला मार्क आहे, तर तो इकडे आलेला आहे. आता पाहिल्यानंतर आणि तिकडे तू बोलल्यानंतर मला जाणवलं प्रेमलोक पारची एक कायमची खूण घेऊन जातोच मी. मगाशी तुला म्हटलं तसं इकडे एक दूध डेअरी असायची आणि तिकडे लहानपणी तो पेप्सी कोला खाण्याचं हे खूप छान आपल्या लहानपणी पेप्सी कोला हे आपल्यासाठी वेगळीच एक हे असायची. म्हणजे आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पेप्सी कोला खाणं म्हणजे चाराण्याला वगैरे मिळायचं. मला अजून आठवतं 25 पैसे आणि दुधाचा घेतला असं 5 रुपयाचे घेतलं तर केवढे मिळतील असं 8 आणे, आणि 5 रुपयाचा नाही तर 2 रुपयाला असा मोठा मिळायचा. द लॉंग. त्या आठवणी भन्नाट आहेत. आणि ते हे इवन इकडे जे ग्राउंड होतं इतकं मोठं होतं की त्या ग्राउंडवरनं एका ठिकाणून दुसऱ्या पॉइंटला चालायला जायला म्हणजेच एक व्यायाम व्हायचा. किंवा इवन मध्ये क्रॉस करायला म्हणून तो शॉर्टकट म्हणून आम्ही ग्राउंडच्या मधनं वगैरे जायचो. पण अनेक लोक क्रिकेट खेळतायत, मुलं क्रिकेट खेळतायत. मग इकडे इवन दसरा वगैरे असताना रावणाच्या दहनाचं इथे मोठं हे असायचं की सगळे बघायला यायचं. ते आता आय थिंक सो करत नाहीत आणि थांबलंय, कारण की जागा पण नाही येणे अशा आहे. पण या सगळ्या मेमरीज लहानपणीच्या बऱ्याच या एरियामधल्या आहेत. आणि इथे हे MIDCच आहे का? म्हणजे हो, म्हणजे कंपनीचं हे आहे, फॅक्टरी आहे. या टेल्कोची कंपनी इकडे. ऑनेस्टली म्हणजे आयुष्यातले काही माइलस्टोन जर म्हणण्यासारखे आहेत की काय कमवलं किंवा सक्सेस कोणते, तर एक मुंबईतलं घर एक होतं आणि दुसरं माझं जे स्वप्न होतं की आईबाबांसाठी एक घर घ्यावं आणि ते पुण्यात घेता आलं. त्याचं एक दुसरं की खुश आहेत. म्हणजे आई पण आज परत एकदा तिचं एक वेगळं किचन बघून तिचं जग असं एक ते छान वाटतंय दोघांना.
लिटरली. आणि पुण्यातल्या घरात मला कमी जागा आहे, ती त्यांचं कम्प्लिटली त्यांचं घर त्याने आहे, की गेल्यानंतर मी पण आनंदात असतो, पण ते घर त्यांचं आहे. पण मी तुला सांगू का, तू तुझ्या बालपणीच्या एरियात आल्यावर तू खुललायस. कम्प्लीट ऑटोमॅटिकली माझा चेहरा तू असं लहान भरभरून झाल्यासारखं बोलतोय. होतं. आपल्याला होतं ते, आपण ते रस्ते आठवतो, त्या Yeah. रस्त्यावरच्या आपल्या धमाल. आता तू बोललास, एक किस्सा सांगितलास की लागलं पायाला, Right. पण त्या पण आठवणी असतात, त्या राईट. या दुःख देणार असं तरी त्या गोड तरी त्या असतात, हो कायमस्वरूपी राहिलेल्या कायमस्वरूपी असतात, लक्षात राहतात. पण स्टील मेमरीज. येस. इकडे तर हा जो बस स्टॉप टू घरी जाण्याचा रस्ता असायचा, त्याच्यात एक 5वीतली मुलगी होती धृती म्हणून, तर तिची आई तिला कायम न्यायला यायची बस स्टॉपहून या बिल्डिंग पर्यंत जरी अच्छा. असलं हा, हा, हा. तरी. पण धृती 5वीत आणि मी 10वीत, आणि हा. आम्ही असे एकत्र चालायचो. धृतीची हाईट 5वीतल्या मुलीची हाईट आणि माझी 10वीतल्या मुलाची हाईट ही सेम होती. ओ. आणि एवढंच की मी मगाशी म्हटलं तसं की फुल पॅन्ट घातलेला हा आहे म्हणून, हा. पण अदरवाईज जी काय उंची माझी होती, फॉर्च्युनेटली म्हणजे आता लोकांनी की कसा वाढला मलाही माहिती नाही नंतर कशी उंची वाढली. जे मी म्हटलं की शाळेतले कोणी आज भेटल्यानंतर सरप्राईज होत नाहीत की हा ऍक्टर कसा आहे, पण माझी उंची बघून ते आश्चर्यचकित होते. की तू एवढा काय उंच? केलं, तू काय सर्जरी केली का, तू शक्यच नाही तू एवढं उंच होणं, तू सगळ्यात बुटका होता आमच्यात, वर्गातला बुटका मुलगा. हो? अचानक आज जे वर्गातले बाकीचे भेटतात मला असं होतं, अरे मी असं बघायचं तुमच्याकडे, आता तुम्ही सगळे जर हाईट तुमची अशी राहिली आणि मी उंच झालो. वा. खूप सायकल चालवली आहे इकडे. अरे दुसरी बघ, आठवण म्हणजे एवढी जागा आहे मस्त यार. आजकाल बाबा मुलांना बजाज ऑटो मध्ये जागा जे मिळत जायचे नाही. ते सायकलवरनं जायचे. हो? आणि इकडे जे त्या साईडला घर असायचं, इकडनं येताना बाबा सायकलनी यायचंय, आणि इकडे त्या खिडकी एक तिकडनं एक असायची पण त्या साईडची, तर बाबा इकडनं सायकलची बेल वाजवायचे, टिंग टिंग. ओ. त्याच्यावरनं घरी आवाज ऐकू यायचा आणि आईला बाबा आल्या, तर ती बेल, सायकलची बेल वाजवण्याच्या आवाजावरनं सुद्धा ओळखू यायचं की बाबा आले. की असं एक ते त्या सायकलवरनं बसून फिरण्याची त्यावेळेच्या त्या आठवण खुणाच आहे. एक वेगळ्या असायच्या रे. छान. ही सायकल त्याच्यावर एकटा मला गंमत चालवता आठवण यायची असायची. नाही, त्याच्यावरनं पाय टाकायला पुरायचं नाही, हा. म्हणून त्या रॉडच्या मधनं असं पाय टाकून काहीतरी विचित्र सायकल चालवायला लागायची आणि ती कधीच चालवता यायची पण मग नाही. इथे चालवायला तू इथे शिकलास या हो, रस्त्यांवर सायकल? हो, हो. सायकल, स्कूटी, बाईक सगळं ओ. काही. पहिली बाईकही घेऊन आलो ते याच घरी. ओ, ती बजाजची होती? हो. हमारा बजाज कॅलिबर 115. Training मला तेच असतं. वाटतं, म्हणजे आज म्हणूनच माझ्या पास्ट मधला कुठलाही दिवस मला बदलावा असं वाटत नाही. इवन आज बाबांनी त्यांच्या परीने ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या प्रोव्हाइड करता आल्या ते केलंच Of course. आहे. ज्या नाही आल्या त्याच्यामुळे ते मी शिकलोय की कसं स्वतःसाठी एक सेल्फ रिलायंटही कसं बनणं. आणि मला असं वाटतं त्याचबरोबर की आई काळजी घेणं. वडिलांवर त्यांनी आपल्याला जन्म दिलाय म्हणून त्यांनी सगळं आपलं केलं या, पाहिजे तसं हे खरं हे नाहीये. समजणंच चुकीचं आहे. चुकीचं, ऍब्सोल्युटली. सो आता आपण इकडनं जाणार आहोत चाफेकर चौकात. त्याच्या स्पेशल दुसऱ्या मेमरीज त्या आहेत. आणखीन मेमरी तुझ्या कनेक्टेड आहेत ना, या. म्हणजे पास्ट आणि आत्ताचं हे तुझं एक्झॅक्टली, प्रेझेंट प्रेझेंटला कनेक्ट होतो. अनुभवलेस. Right. दुकानं बंद झाली रे इतकी हो. चार का? इकडे एस्केप कंपनी आहे मागे, अच्छा, आणि आता आपण चाफेकर चौकात चाललोय. ओके. इकडे पण आता मला तेच दिसतात, अजूनही झाडं इंटॅक्ट आहेत जी होती, म्हणजे मेन रस्ते म्हणजे मोठे तुमच्याकडे झालेत. उद्योग जास्त आहेत, औद्योगिक या, वसाहत म्हणतात. right, त्यात बरोबर. झाडं जपून ठेवणं हे थोडं कठीण गरजेचंच असतं. आणि हा, कठीण पण आहे असतं, आणि पण पण गरजेचं या, असतं. जी right. गरज ओळखून इथे झाडं टिकवून खरंच. ठेवली आहेत. कारण मोडतोड होऊ शकते ना, तुमचे या. डेव्हलपमेंट्स होतात तेव्हा. ऍब्सोल्युटली राईट. पण एवढी मोठी मोठी झाडं, आणि असं नाही की छोटे छोटे कुठे, मला मोठी मोठी झाडं दिसतात. ही बस तू म्हणालीस ते बस हा, कुठे आत्ता मगाशी बस दिसली. आत्ता बस दिसली मला. सो हा चाफेकर चौक आता आपण जे हो. पोहोचलोय ते. पोहोचलो लगेच. या, सो हे अगदीच घरापासून जवळ जवळ आहे होतं, घरापासून. हा. म्हणून आम्ही घरातून ते इथे चालतही बऱ्याच वेळेला यायचो, आणि हा. इकडनं मग चाफेकर चौकातनं पुढे बस पकडण्याचं हे तुम्हाला म्हणजे असायचं. ट्रॅव्हलच्या ह्याने तो हा. छान होता एरिया. वाव. चाफेकर विद्या मंदिर पण आहे इथे. येस, सो हा जो इकडे स्टॅच्यू आपल्याला दिसतोय, पुतळा दिसतोय, तो इकडे असायचा. आपण कुठेतरी पार्क करू आणि मी तुला उतरून मला त्याच्या आठवणी सांगायला आवडतील तुला. हा इकडे फ्लायओव्हर नसायचा आधी, हा आता नंतर झाला नंतर असेल ना? झालेला.
चापेकर चौकात आलोय आपण. Yes. घरापासून अगदी जवळ आहे तुझ्या. खूपच. आणि लहानपणीची आठवण म्हणजे हे जर आपल्याला आता दिसत असेल स्मारक, हा. तर हा फ्लायओव्हर नव्हता. आणि तो Okay. फ्लायओव्हर नसताना इकडे एक मोठं एक आय डोंट नो काय म्हणतात, वॉल टॉवर जे असायचं, हो. ते टॉवर असायचं. आणि त्या टॉवर वरती म्हणजे घड्याळाचं हे आणि हा. मध्ये चाफेकरांचा पुतळा होता आणि सेम या पोज मधला. तर लहानपणी जाम त्याचं मला कुतूहल वाटायचं आणि कायम बाबांच्या स्कूटरवरती असायचो. म्हटलं तसं बुटका, त्यामुळे स्कूटरवर समोरची जागा असते त्याच्यावरती उभा आणि त्याच्यावरनं इकडे अशा स्टॅच्यूकडे बघतोय. आज त्यांनी बदललं, कारण की वेगळं, फ्लायओव्हर नवीन झाल्यानंतर version. तिथे थोडंसं त्याचं ओरिजिनल हे होतं म्हणून तिथे मेंटेन केलंय आणि त्याचं स्मारक इकडे हे केलेलं आहे. चापेकर बंधू. हो, लहानपणी बोलतानाही आम्ही बोलताना बऱ्याच वेळेला चाफेकर बोलायचो. चापेकर होतं आपलं, हो, पण ते काम चापेकर करताना आहे. लक्षात आलं की आडनाव त्यांचं चापेकर होतं. चापेकर. म्हणून इव्हन वेब सिरीज जी गोंदियाला रे केली त्याच्यात लक्षात आलं आणि तेव्हापासून मीही चापेकर बोलायला लागलो. पण ते कन्फ्युजन थोडंफार बोलताना आहे फ की येतो. चाफेकर आहे की चापेकर आहे, तो पण हे ओरिजिनली चापेकर बंधू. आणि कधी वाटलं नव्हतं, जेव्हा लहानपणी बाबांबरोबर स्कूटरवरनं जायचो, आय हॅड नेव्हर थॉट ऑफ की एके दिवशी मला त्यांची भूमिका प्रत्यक्षात करायला मिळेल. हो. सो हा कधीच म्हणजे योगायोग जुळून आलेला होता. आणि ह्याच्यातलाही सेम पोज मधला फोटो काढलेला आहे. सो तुझा, हो, 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 जाम हो. हे बाळकृष्ण हे चापेकर, पहिल्यांदा जसं आज दामोदर म्हणतो चापेकर, जसं वासुदेव लहानपणातलं हे चापेकर. सगळं आठवण, कारण की ती मेनच आहे. इकडे जे आहे तो टॉवर पण तो शिफ्ट केलाय आणि त्याचं विशेष आहे म्हणजे जेव्हा ही वेब सिरीज झाली होती गोंदियाला रे, तेव्हा विशेष कौतुक वाटलं होतं की आई शपथ, वा आपल्याला जगायला मिळणार आहे हे कॅरेक्टर. आणि खूप अभ्यास केला त्यासाठी तेव्हा अजून, कारण काय नाहीतर चाफेकरांबद्दलचा धडा हा एक धडा पण नव्हता, म्हणजे एक नव्हता. एक एका असं पानात छोटं एक chapter. छोटासा हा, एक हा. उल्लेख होता आणि त्याच्यातनं काही एकंदरीत त्यांचा इतिहास माहिती हो, होता. हो, हो. पण तो कळला गेला. आणि एक तर जो चिंचवडवाल्यासाठी म्हणजे एक जो प्रेमलोक पार्कमध्ये राहिला त्याच्यासाठी चापेकर चौक हा खूप महत्त्वाचा होता जिव्हाळ्याचा विषय. त्या ह्याच्यामुळे. आणि त्यानंतर ती भूमिका केल्यावर आणि त्या वेब सिरीजला एवढं प्रेम मिळालं की खुश झालो की. आणि नॉट ओन्ली दॅट, माझ्या ॲक्टिंगमधल्या प्रवासात, अभिनयाच्या प्रवासातला माझा एक चेंज ओव्हर आलेला ही भूमिका केल्यानंतरचा आहे. कारण की कुठेतरी तोपर्यंत खूप सिमिलर भूमिका येतही होत्या आणि माझ्याकडून पण खूप सिमिलर काम होत होतं की मी पण भूमिका करत असताना खूप भूषण काय करेल या विचारातनं करत होतो. जे गोंदियाला रे करत असताना चाफेकर कम्प्लिटली वेगळे, भूषण वेगळा. त्यासाठी म्हणून जो अभ्यास करण्यात आला, मग त्यांचे हावभाव असो, त्यांची बॉडी लँग्वेज असो, त्याचबरोबर त्यांचे कपडे, हे सगळं तर बायोपिक करत असताना कम्प्लिटली दुसऱ्याच्या मनात जाऊन विचार करून एखादी भूमिका करणं म्हणजे काय बरोबर. हे नव्याने कळलं परत एकदा. आणि वर्सिटॅलिटी कळली, तुझ्यातली वर्सिटॅलिटी लोकांना कळली की पण तू काय करू शकतोस. तिथपासून लक्षात आलं की प्रत्येक भूमिकेकडे असं बघणं गरजेचं आहे, जे याआधी थोडं मिस होत होतं की काय चुकतंय ते कळत नव्हतं. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की गोंदियाला रेच्या आधीचे माझे परफॉर्मन्सेस खूप वीक होते आणि गोंदियाला रे नंतरच्या ह्याच्यात माझ्या अभिनयातला फरक मला जाणवतोय. अजूनही ग्रोथ होतीये, पण ती स्टेप बाय स्टेप तो एक चेंज ओव्हर जो मिळतो तो या भूमिकेपासून मिळाला. यानंतर मग महाराजांची भूमिका असेल, ज्याचा सुद्धा उल्लेख ह्याच्यात होता की दामोदर चापेकर महाराजांना खूप मानायचे आणि त्यामुळे त्यांचा उल्लेख त्यात आहे. आणि नंतर केली ते महाराजांची भूमिका केली, त्यामुळे ते टप्प्याने असं जे होत गेले आणि कदाचित ती त्याच्यामुळे पण आली असेल Yes, ना. आपण maybe, जेव्हा ट्राय करतो वेगवेगळ्या भूमिका तेव्हा. मला सांग, ऍब्सोल्युटली. हे आत्ता मी इथे जो ब्ल्यू बोर्ड बघतेय ज्याच्यात मुंबई बंगळूर महामार्ग आहे, आकुर्डी खंडोबा चौक, Right. म्हणजे हा मेन रस्ता इथून हो, सो जातो. इकडनं सरळ गेल्यानंतर आपण ज्या हायवेवरून आत आलो तो डायरेक्ट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला रस्ता लागतो. सो जो मगाशी मी म्हटलं की बेंगलुरू मुंबई हायवे आहे, त्या हायवेला स्ट्रेट लागतो. ओके, आधी म्हणजे वाकड लागेल, इथून आपण जर वाकडहून गेलो तर आपण मुंबईला जाणार. मुंबईला सरळ गेला आणि राईटला वळलं की मुंबईला. ओके. सरळ डायरेक्ट मुंबई नाही, सरळ गेल्यावर तो हायवे लागेल Highway जो लागेल. आडवा आहे, हां. उजवीकडे वळावं लागेल ओके. आपल्याला आणि मग एक्सप्रेस या वेवर एरियातली लागतो. डेव्हलपमेंट तू काय सांगशील? आता कम्प्लिटलीच इथे जे बदलला आहे, दिसतंय म्हणजे ते? ओळखू येणार नाही असा एरिया आहे. हो? रस्ता आणि हे सगळं तर खूपच बदललंय. फुटपाथ आज आपण असं उभं राहिलो इकडे, हे पण खूप आहे इकडे, तसे आणि नव्हतं पण स्पेस होती. आणि हा फ्लायओव्हर नव्हता. हा जो फ्लायओव्हर आहे हा खूप नंतर आला, तरी ह्यालाही बरेच वर्ष झाली, पण हा खूप नंतर आला. आणि इवन बिल्डिंग्स आणि ह्यानी खूप बदल आहे. काही डेकोर अशा ह्यानी करण्याच्या आहेत. पण मला एवढंच वाटतं की शहर चांगलं होत असताना त्याची जबाबदारी आपल्यावर येते की ते जपणं गरजेचं आहे. म्हणजे कचरा. इतकं चांगल्या झालं फेन्सिंग केल्यामुळे, पण बाकी आपण कचरा म्हणू आणि ठिकठिकाणी ते आहेच, पण ते लहानपणापासून शिक्षण लागतंय नसेल तर पुढे ते इम्प्लिमेंट करणं काहीतरी गरजेचं आहे, जे
मार्ग सापडत नाहीये की कसं. एवढंच होतंय की स्वतःहून आपलं शहर आपण जपलं पाहिजे. एक्झॅक्टली. आपण फक्त आपल्या आणि घराची मला वाटतं काळजी घेतो. आपलंच नाही, कोणतंही शहर आपण जपलं Of course. पाहिजे पण बेसिकली. निदान आपण जरा छोट्या विचाराने सुरुवात करूया की आपलं म्हणजे घर जे जसं आधी स्वच्छ व्हायचं ठेवतो. आपलं घर स्वच्छ ठेवू, मग होतं सोसायटी स्वच्छ ठेवू, मग ऍटलीस्ट आपला एरिया, मग आपलं हो, शहर. हो, तर हो. त्यात यायला पाहिजे. हे आपलं कन्सिडर करून की घर आहे माझं, ते मी स्वच्छ ठेवणार अशा आणि करायला पाहिजे. सो निश्चित. आय होप वन डे समडे वी ऑल विल रिअलाइज इट. आता इकडनं आपण शेवटच्या ठिकाणी जाणार आहोत, Yes. जे स्पेशल आहे माझ्यासाठी. लेट्स गो. आणि जे तुझ्याशी कनेक्टेड आहे. ऍब्सोल्युटली. नाट्यगृह. येस. सो आता आपण चापेकर बंधू चौकातनं कुठे चाललोय? आता आपण चाललोय पिंची नाट्यगृह. पिंची नाट्यगृह. आय होप कोणी चिडत नाही मी त्याला नावातच- पिंची नाट्यगृह म्हणतो नावात काय. आकर्षण वाटतं. हो. त्याचं खरं नाव तर प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह आहे. येस. ज्याचं तुझ्याशी खास कनेक्शन आहे. Right. कारण अर्थात अभिनयाशी कनेक्टेड सगळ्याच गोष्टींच्या तुझं असणारच अर्थात. राईट. आणि दिस इज द फर्स्ट ऑडिटोरियम, म्हणजे पहिलं मोठं स्टेज ज्याच्यावरती मी परफॉर्म केलं. जसं मी म्हटलं, शाळा जिथे सुरुवात झाली त्यानंतर अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं होतं तिथे. हा. पण त्या आसपास हे बांधलं गेलं होतं, त्याच्या नुकतंच काही वर्ष आधी वगैरे. त्यामुळे हे बांधत असताना मी बघत होतो की अरे वाव, एक छान अशी बिल्डिंग, सभागृह, एक नाट्यगृह इकडे येतंय. त्याचा एक वेगळाच आनंद होता. आणि नंतर ते अनेक वेळेला हे पण केलेलं आहे, परत काय म्हणतात, रिडेव्हलप केल्यासारखं त्याचा लुक बदलला आहे. आपण आत जाऊन बघूया बघूया ना. आणि ह्याची खास हे आहे माझी मेमरी, म्हणजे मी इकडे लक्ष्मीकांत बेर्डे यांना भेटलो होतो. त्यांच्या बरोबरचा फोटो आहे. कारण काय, संमेलन असतानाच इकडे एक छोटा वेगळा एक कार्यक्रम झाला होता. म्हणजे तू आणि त्यांना भेटलायस ना? हो. आणि एकदाच भेटलोय. आणि लहान होतो, पण आनंद याचा आहे की तो क्षण कॅप्चर केला गेला आणि माझ्याकडे त्याचा फोटो सुद्धा आहे. पिंची. येस. हे आमचं पिंची सभागृह. हे नाट्यगृह लिटरली बनत असतानाही पाहिलेलं आहे. लहानपणी बऱ्याच वेळेला रिहर्सल्सला इकडे सायकलवरती आलोय. माझं पहिलं आयुष्यातलं पाकिट मारलं गेलंय ते इकडे पार्किंग मध्ये येत असताना. आणि मला 75 रुपये होते त्या पाकिटात, पण जे दुःख झालंय. आणि असं फोल्डिंगवालं 3 फोल्ड वालं पाकिट होतं. खूप ते घेतलं होतं एकदा लहानपणी मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर गेलो होतो आणि तेव्हा घेतलेलं वॉलेट. आणि इकडे काहीतरी कार्यक्रमाला आलो होतो आणि जाताना नंतर घरातनं असं म्हटलं कुठे गेला. आणि मला एक क्षण जाणवला, खूप लहान होतो तसं, कशासाठी आलेलास इथे? नाटकासाठी कोणत्या तरी त्यावेळेला. सो तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. वेगवेगळं केलेलं आहे तिकडे. शाळेतनंही आम्हाला काही कॉम्पिटिशन्सना पाठवलं जायचं. गाण्याच्या कॉम्पिटिशनला मला पाठवलं गेलंय. कॅन यू एक्झॅक्टली. आणि माझा अजिबात आवाज चांगला नाहीये, असा चांगला आहे, पण गाण्यासाठी नाही. तर मी विचारायचो टीचर्सना, मला का? तिने तुझा आवाज मोठा आहे. तर आम्ही कधीच जिंकलो नाही गाण्याचं प्राईज, कारण की नुसतं मोठा आवाज आहे नसतो. पण मला आठवतंय, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, हे इकडे आत गायलं होतं. त्यानंतर अनेक नाटकं केलेली आहेत. त्याचबरोबर एक कॉम्पिटिशन, म्हणजे ज्याच्यात मिस्टर अँड मिस पिंपरी चिंचवड अशी सुद्धा एक कॉम्पिटिशन आज झाली होती, पर्सनॅलिटीवाली. आणि त्याच्यासाठी पार्टिसिपेट केलं होतं. वेगवेगळ्या मेमरीज आहेत या स्टेजच्या. सो थोडंसं आज जाऊया आपण, मी अजून आठवणी सांगतो. पुण्यामध्ये हे एक आहे ना, पिंपरी चिंचवडचं सभागृह, हे एकच आहे? अजून बाकी छोटे बरेच आहेत किंवा मोठं. इतर पण आहेत. हे मोठं आणि तसं काय म्हणतो आपण, एक प्रेस्टिजियस असं एक आहे. आपली सगळी अनेक मराठी नाटकं इकडे होतात. आजही काही अवॉर्ड फंक्शन्स असतील, हो, इव्हन अवॉर्ड फंक्शन्स वगैरे असतील ते होतात. दुसरं इकडची स्पेशल मेमरी म्हणजे हॅमलेटचा जेव्हा प्रयोग इकडे केला होता. तू ते एकमेव व्यावसायिक नाटक केलंस? हो, असं बघायला व्यावसायिक. त्याच आणि त्याआधी अनेक एकांकिका केल्या होत्या. आणि लहानपणी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स, मग पुरुषोत्तम करंडक, हे सगळे झाले होते. इकडे एक गडकरी करंडक म्हणून कॉम्पिटिशन व्हायची. त्याच्यात दिग्दर्शक असलेलं नाटक एक मी दिग्दर्शन केलं होतं पहिल्यांदा. त्या नाटकाचं प्राईज काय मिळालं नव्हतं, पण असे सगळे प्रयत्न एक कायम केले गेले. येस, ॲब्सोल्युटली.
सो प्रचंड मेमरीज आहेत या जागेच्या आणि खूप डेव्हलप झालंय हे. खरं तर हा जो असा एरिया हा नव्हता, थोडा वेगळा होता. इवन लुक वाईज बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मला आवडतंय की हे नाट्यगृह नुसतंच असं एक इमारत बांधली आहे चौकोनी आणि त्याच्यात नाट्यगृह हे नसून छान ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळेला मी काही नाटकांचे कंप्लेंट्स बघतो की वॉशरूम चांगले नाही आहेत, मेंटेन नाही आहे नाट्यगृह. तर हे मला खूप चांगलं वाटतं की आमचं रामकृष्ण मोरे सभागृह हे कायम मेंटेन्ड असतं, स्वच्छ असतं. मला याचं काम पण आवडलं रे बांधकाम. येस एक्झॅक्टली. तर त्यांनी एक त्याला आर्किटेक्चरली पण इतकं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे लुक अँड फील त्याचा खूप मला वाटतं चांगला ही वाटतोय. वास्तू या वास्तूत या जागेवर लक्ष्मीकांत बेर्डेंना भेटला होतास, इथे फोटो काढला आत थोडं होतास. आत तिकडे थोडं एक आत, थोडं आत जाऊया. सभागृहातनं हीच ती जागा. हे पण खूप चेंज झालंय. ॲज इन आतनं खूपच बदललंय. जे लहानपणीच्या मेमरीज होत्या त्या खूप वेगळ्या आहेत. कारण काय म्हणतो आपण, रिडेव्हलप नाही, त्याचा काय शब्द आपण दुसरा म्हणतो, नूतनीकरण. नूतनीकरण. मला मराठी शब्द आठवतोय आणि इंग्लिश आठवत नाहीये. मला माझंच कौतुक वाटायला हा एक लागलं. चांगला बदल आहे. खरंच ही ती जागा की ऑडिटोरियम मधनं इकडनं बाहेर आलोय आणि कदाचित असाच फोटो आहे की साईडला हे जिने दिसत आहेत का, हे दार दिसेल या दारातनं असं, आणि बाहेर आलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे येत होते बाहेरनं आणि मी त्यांना की सर एक सही आणि त्याचबरोबर फोटो. तर त्यामुळे तेव्हा आपले ते 35-36 फोटोवाले कॅमेरे जे असायचे तर त्यातनं काढलेला फोटो आहे आणि तो डेव्हलप केलेला माझ्याकडे आहे. पण ती कायमस्वरूपी लक्षात राहिलेली मेमरी. अँड दॅट्स द ओनली टाइम दॅट आय मेट हिम. मला नाही वाटत मी त्यानंतर प्रियाताईंबरोबर अनेक चित्रपट केले. मग अभिनय पण खूप चांगला मित्र आहे, त्याला भेटलोय. पण कधी त्यांनाही हे सांगितलं नाहीये की हा फोटो माझ्याकडे आहे आणि ही माझी एकमेव आठवण आहे. पण भारी वाटतं आज परत त्याच्यानी की सो व्हेरी स्पेशल फॉर बरं, आता इथे आहोत, इथल्या मेमरीज आहेत. नाटक करणार आहेस, काही विचार आहे? आई शपथ. करायला आवडेल खरं तर, कारण की नाटक हा एक खरंच वर्कशॉप असतो असं वाटतं. म्हणजे त्याची मेन एक म्हणजे दुसरं एक गोष्ट आहे की चॅलेंजिंग अशी आणि होतं की समोर आपल्याला एक तर काय करतोय ना हे समोरनं तर प्रतिक्रिया मिळते, मिळत असते. पण त्याचबरोबर तुम्ही खरंच कसे आहात एक ऍक्टर म्हणून हे प्रेक्षकांनाही प्रेक्षकांना कळतं कळतं. आणि त्यांनी तुमचा खरा कलाकार बाहेर येतो. सो ते करायला खरंच आवडेल. आता हॅमलेट नंतर खूप काळ गेला की नाटक केलं नाहीये. सो होपफुली लवकर. पण आता चित्रपटांसाठीचं शूट चांगलं चालू आहे, त्यामुळे मला नुसतंच त्याला असं एक मला वर्कशॉप म्हणून वापरायचं नाही, कारण की बऱ्याच जणांचा तो एक फुल टाइम करिअरच्याही हे असतात. तर त्यामुळे मी आत्ता एखाद्या प्रयोगाला हो म्हणेन आणि नंतर अचानक मी नाहीये, माझं शूट आहे 25 दिवस, तर मी नसीन, तर मग परत प्रयोग थांबतील किंवा मग दुसरं कलाकार, हे व्हायला नको म्हणून इतक्यात नाटक नाही करणार. पण करावं असं तर नक्कीच वाटतं. द स्टेज कॉल्स मी फॉर शुअर. सो होपफुली सून. खूप मेमरीज आहे त्या जागेच्या. So, या वास्तूत आल्यावर पहिलं तुझ्या मनात काय आलं पटकन? मला सगळ्यात आधी आठवतंय ते म्हणजे वराड निघालं लंडनला. कारण त्याचे इकडे अनेक प्रयोग झाले होते. सो वराड निघाले लंडनला हे तर प्रोफेसर आपले प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे यांचं नाटक एक पात्री, ते आम्ही 16 पात्रींमध्ये केलं होतं आणि त्याचे खूप प्रयोग गाजले होते. पण ते जेव्हा शाळेतून आणि नंतर इंडिव्हिज्युअली नाट्यसंमेलनात जेव्हा केलं होतं त्याच्यानंतर इकडेही प्रयोग झाले. पण एक जो प्रयोग झाला सुरुवातीचा, त्याला माहीत नव्हतं की परमिशन घ्यायला लागते, की आपण पाहिले आणि आपण तर असंच करतोय लोकल आर्टिस्ट. कमर्शियली त्याचे आम्ही कधी तिकीट लावून प्रयोग केले नव्हते. पण ते जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं तर त्यांचं पत्र आलं होतं शाळेत की तुम्ही करताय ते चांगलं आहे, काहीच हरकत नाही आहे, पण इन्फॉर्म करणं गरजेचं आहे, परमिशन घेणं गरजेचं आहे. आणि मग शाळेने मला बोलवलं होतं की हे बघ, हे तू असं काही करतोयस का? तर म्हटलं नाही, बाहेर शाळेचा संबंध नाही आहे. पण मग त्यांना लेटर लिहिलं होतं, माफी मागितली होती आणि त्याचबरोबर पुढे एक प्रयोग असणार होता तो करण्याची परवानगी, आणि त्यांना इन्व्हाइट केलं होतं. तर त्यांच्या फॅमिलीमधलं कोणीतरी बघायला आलं होतं आणि अख्खं नाटक नव्हतं, त्याच्यातली 20 मिनिटं आम्ही एक हे करायचो. पण ती मेमरी इकडे आठवते, कारण काय खूप दिलं त्या नाटकाने. ऑल इन ऑल जसं मी म्हणतो एक स्पेशल नक्कीच आहे की लक्ष्मीकांत बेर्डे सरांना इथे
भेटलो होतो आणि किती जण म्हणजे आम्हाला पण नाही त्यांना भेटता आलं या कारण आम्ही एक्झॅक्टली सो जेव्हा तो आणि तो आमची फोटो entry झाली तेव्हा ते त्यांनी या ह्याच्यात जगात एक्झिट घेतली. सो त्याचबरोबर मला आठवत आहे तेव्हाच इवन अशोक शिंदे यांना भेटलो होतो. ओ सो त्यांच्या मराठीतले evergreen stars. राईट जे ॲब्सोल्युटली मात्रच त्यांच्या बरोबरचा दिसत नाही. फोटोही आहे. आणि आता माझा जो चित्रपट रिलीज होतोय स्वप्नसुंदरी त्याच्यात त्यांनी माझ्या बाबांची भूमिका केलेली आहे. Oh, सो wow. आता हे अचानक स्ट्राईक झालं की हे बोलत म्हटले एक मिनिट त्यांच्याबरोबर पण इथे फोटो काढलाय आणि लाईफ फील्स लाईक इट्स कम टू अ फुल सर्कल की आई शपथ तेव्हा विचारही केला नसेल की त्यानंतर आपण यांच्याबरोबर चित्रपटात आपण असं काम करू. कामही होणार आहे आणि त्यानंतर परत इकडे या जागी येऊन ती आठवण आपण सांगणार आहोत. सो ऑल इन ऑल स्पेशल 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 डे अख्खा जो तुझ्यामुळे हा मला एक्सपिरियन्स करता आला. थँक्यू. म्हणजे माझी स्माईल थांबत नाही ऑनेस्टली की इतकं नॉस्टॅल्जिक वाटतंय मला खरंच ती गाल ते लग्न रिसेप्शन नंतर होतं ना मला वाटतं की असेच गाल राहतात तसं मला झालं की हे खाली जात नाही इतका मला आनंद झाला. सो थँक्यू फॉर गिव्हिंग मी दॅट हॅपीनेस मीन्स अ लॉट. मला तू छानपणे पिंपरी चिंचवड फिरवल्यामुळे तुझे खरं तर आभार Thank you. कारण नाहीतर आम्ही कधी फिरलो असतो. भूषणनी माझ्यासोबत तुम्हालाही आज जे खरं तर पिंपरी चिंचवडचे नाहीत त्यांच्यासाठी बोलते हा, पिंपरी चिंचवडकरांना तर बाबा ते तर इथे बादशाह. सो त्यांच्यासाठी खरं तर आज ही एक मला वाटतं पर्वणी ठरावी कारण इतकं सगळं बारकाईने दाखवणं आपल्या आठवणी शेअर करणं हे खूप मोठी गोष्ट असते कारण बऱ्याचदा आपल्याला नाही आवडत ना. राईट हो राईट त्या आजकाल तर आठवणीशी- जरा भीतीच वाटते ऑनेस्टली स्पीकिंग. पण या आठवणी माझ्यासोबत तुम्हालाही आवडतील आणि भूषण तुझे खूप खूप आभार. आज ज्या वास्तूत आपण या पहिल्या एपिसोडचा आपण आता इथे एंड करतोय Right. इथे थांबतोय या Yeah. नोटवर तर खरं तर मी तुझे आभार मानेन कारण इतकं छान तू आम्हाला फिरवलेस आणि जिथे एंड केलंस ती वास्तू इतकी छान आहे. Right. म्हणलं अभिनयाची एक Exactly. काय म्हणतो वारसा चालू Right. ठेवणारी ही आहे. So true. तर तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच थँक्स. बस क्रमांक 32 प्रथम क्रमांक 5 वर थांबले आहे.